आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनेती, नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुल्या ऐसे, अविनाश करी आपुल्या ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनेती, नाही आदी अंती अवसानी. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. हो 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, माझे पायावरी. आया वार करी संताचा, 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 वार करी संताचा. मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, या वार करी संताचा, या वार करी हो हो मस्तक माझे पायावरी, या वार करी संताचिया. परमंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्त वांछा कल्पतरू, सखल सत्ताधीश सद्घन चिदघन आनंद घन, अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत करून, तसेच आदी करून सकल वारकरी संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आणि वक्ता या नात्याने काहीसा अल्पसा परिहार देणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मला कर्मप्राप्त आहे. परिहार द्यायचा तो असा, कैलासवासी माधवराव धोंडीबा काळे अण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांना आदरांजली श्रद्धांजली देण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी जमलोय. त्यांच्या पश्चात त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवार, गंगा भागीरथी गयाबाई माधवराव काळे, त्यांच्या पत्नी अरविंद माधवराव काळे, मुलगा सुरेश माधवराव काळे, मुलगा संजय माधवराव काळे, मुलगा सौ कल्पना अरविंद काळे, त्यांची सुने सौ वैशाली सुरेश काळे, त्यांची सुने सुरेखा संजय काळे, त्यांची सुने, असा त्यांचा परिवार असेल.
त्याचबरोबर त्यांच्या पश्चात हा परिवार आहे. परिवार खूप मोठा आहे. सगळ्यांची नावं घेणं आपल्याला शक्य नाही, कारण वेळ भरपूर झालेला आहे आणि ऊन पण भरपूर आहे. तर अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली देण्याकरता या ठिकाणी जमलो. आत्म्याने देहाचा त्याग केल्यानंतर काही वर्षाने काही महिन्याने करावयाचा तो विधी असतो. मग आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृतीच्या नियमाप्रमाणे पहिला संस्कार तो असतो म्हणजे अंत्यविधी. शास्त्र सांगतं. त्यानंतर 9 दिवस असतं ते नवश्राद्ध. 9 दिवसानंतर जे दशक्रिया विधी असते नवमिश्र श्राद्ध, आणि त्यानंतर 13व्याच्या दिवशी पुराण श्राद्ध. आणि पुराण श्राद्ध झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 10 अवयव दशक्रिया विधीच्या दिवशी त्याला प्राप्त होतात. तो आत्मा यमलोकाच्या दिशेने प्रवास करतो आणि त्या प्रवासामध्ये प्रत्येक महिन्याला त्याचा एक मुक्काम होत असतो. आणि म्हणून आपण मासिक घालत असतो. आणि काही जाणकार मंडळी काय करत असतात, 10व्याच्या दिवशीच सगळे मासिक पाडून घेतात. कारण काय होतं, कधी जर मध्ये काही अडचण आली तर मग दोष लागतो. त्यापेक्षा आधीच मासिक पाडलेले उत्तमच असतात. आणि नंतर वर्षानंतर जो येतो ते म्हणजे वर्षश्राद्ध. आणि या दिवशी त्या जीवाचा त्याच्या उत्तम आणि अधम कर्माच्या बळावरती जोरावरती त्याची पुढची गती निश्चित होत असते. म्हणून आज या आपल्या संस्कृतीच्या नियमाप्रमाणे त्यांना आदरांजली श्रद्धांजली देण्याकरता सगळे आप्तेष्ट पाहुणे रावळे सगळे काही आपण या ठिकाणी जमलो. सर्वांना धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या या सेवेला सुंदर अशी साथ जे करतायत ते आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य गुरुबंधू आमचे नवनाथजी महाराज गीते, आणि त्याचबरोबर आमचे शुभम दादा. ही जी जोडी ना महाराज, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये अशा काही जोड्या आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये खूप फेमस झाल्या. त्यामध्ये या महाराज लोकांचं सुद्धा नाव आहे. आणि माझ्या विनंतीला मान देऊन ते आज या सेवेकरता आले, म्हणून त्यांना धन्यवाद. त्याचबरोबर मृदुंग तालमणी आमचे माऊली महाराज तांबे, हे पण महाराष्ट्रातल्या मृदुंग वादकांपैकी उत्कृष्ट असे मृदुंग वादक आहेत. म्हणजे इंदुरेकर महाराज असतील, जेवढे काही आपले विशाल महाराज असतील, अशा मोठ्या मोठ्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये ते गातात. परंतु माझ्या विनंतीला मान देऊन आले, म्हणून दोन्ही दादांना धन्यवाद. आणि आलेल्या सगळ्या पाहुणे रावळ्यांना सुद्धा धन्यवाद देतून सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. हेरती माईक दुःखाची जनेती, नाही आदी अंती अवसानी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण कनकाई बोलवा पुत्र, ज्यांनी या अध्यात्म शास्त्राचा कळस पूर्ण केला, ते पंचम वेद निर्माते जगद्गुरु जगद्वंद्य संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा असणारा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्म्याला आपलं करून घेतलं असता जीवाला सुखाची प्राप्ती होते. त्या व्यतिरिक्त माईक पदार्थामध्ये, नित्य नसलेल्या पदार्थामध्ये तिथे दुःखाचीच जनिती आहे, दुःखाचीच निर्मिती आहे. मग भगवान परमात्मा एक अविनाश आहे आणि त्याला जर आपण आपलं केलं तर तो आपल्यालाही अविनाश करतो. दुजा ऐसा नाही कोणी जो या काळी भयातुनी, या मृत्यूरूप संसार सागरातून आपल्याला बाहेर काढणारा दुसरा तिसरा कोणी नाही, तो भगवान परमात्मा. मग तो अविनाश आहे ना, मग तो आपल्यालाही अविनाश करतो. आणि याच्याही पेक्षा पुढे तुकोबराय असं म्हणतात, ज्याने भगवान परमात्म्याचं ऐक्य साधलं ना, ज्याने भगवान परमात्म्याला आपलं करून घेतलं ना, त्याचं जन्ममरण संपतं आणि उत्तम अशी त्याची कीर्ती मागे उरते. अशा अर्थाचा अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा शब्दार्थ आपण पाहिला, परंतु सुरुवातीला सगळ्यांना विनंती असेल, जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने नाम हेच तुम्हाला तासभर काम आहे आता. कारण
येऊनही तुम्ही आला, बसूनही तुम्ही बसला, मग हाताने टाळी वाजवल्याने आणि मुखाने नाम घेतल्याने काय वावग आहे? बरोबर की नाही? अजून एक विनंती अशी असेल, एवढे दिग्गज कलाकार आपल्याला आज या ठिकाणी प्राप्त झाले, तर त्यांची कदाचित एखादी चाल तुम्हाला आवडली, त्यांचं वादन जर तुम्हाला आवडलं, तर त्यांना दाद देणं खूप गरजेचं आहे. बरोबर की नाही? म्हणून चाल वगैरे आपल्याला काही आवडले तर त्यांना टाळी देऊन त्यांना दाद देत जा, त्यांना प्रतिसाद करत जा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हो. मग तुकोबराय असं म्हणतात की ज्याने मानव देह प्राप्त केला, ज्याला हा मनुष्य देह प्राप्त झाला, त्याने भगवान परमात्म्याला आपलं केलं पाहिजे. भगवान परमात्म्याचं त्यानं ऐक्य साधलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा तिसरा या मृत्यूरूप संसार सागरातून बाहेर काढणार नाही. मग तुकोबराय असं म्हणतात, देवाला आपलं करून घ्या. बरोबर की नाही? पण मग देवाला आपलं करायचं कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो. बरोबर की नाही? देव आपला का करावा, कशासाठी, काय संबंध आहे, किंवा देव जर आपण आपला नाही केला तर काय नुकसान आहे, अशा गोष्टीचा महत्वाचा विचार या अभंगामध्ये आहे. मग एखाद्याला जर आपण काम सांगितलं, दादा हे काम कर तू, आपल्याला काय विचारतो तो, कशासाठी करायचंय? तसं तुकोबाराय म्हणतात ना, देव आपला करून घ्या. तर देव आपला करायचा इथपर्यंत ठीक आहे, पण कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून काही लोकांनी तर तुकोबारायला असे उत्तर परत दिले. तुकोबाराय म्हणतात काही लोकांच्या बाबतीत की ज्या वेळेस आम्ही त्यांना म्हटलं देव आपला करून घ्या, त्यावेळेस ते म्हणतात तुकोबाराय तुमचा देव तुम्हालाच राहू द्या, आम्हाला काय देवाची गरज नाही. मग देव नकोय असं म्हणणारे लोक आताही आहेत, भविष्यात पण असतील, आणि याच्या पश्चात पाठीमागे सुद्धा भूतकाळामध्ये सुद्धा होते. मग प्रश्न असा आहे, जर समाज म्हणतो मला देवाची गरज नाही, देव मला नको, म्हणजे त्याला देवाची गरज नाही की गरजेचं ज्ञान नाही. देव आपल्याला पाहिजे की नाही पाहिजे याचं ज्ञान मात्र त्याला नाही. मग प्रत्येकाला देवाची गरज आहे. मग तुकोबराय म्हणतात तुम्हाला देव आपला करून घ्यावा लागेल, देवाचं ऐक्य साधावं लागेल, कारण तोच या मृत्यूरूप संसार सागरातून आपल्याला बाहेर काढणार आहे. मग देव आपल्याला नको असा जर समाज म्हणतो, तर त्यांना देव नको म्हणजे त्यांना चैतन्याची गरज नाही का, आत्म्याची गरज नाही का, जीवाची गरज नाही का? कारण जीवा वाचून, आत्म्या वाचून, चैतन्य वाचून मनुष्याचा देहच असू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल कसं, आम्हाला देव नको, देव चैतन्य असेल तर जीव आहे, चैतन्य गेलं म्हणजे जीव गेला, असं कसं? मग देवाने आम्ही एक कसे? तुम्ही ऐकलं ना कधी, माझ्यातही राम आहे, यांच्यातही राम आहे, सगळ्या कणाकणामध्ये राम आहे, दगडात देवे, झाडात देवे. म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येकामध्ये देव आहे. देव आहे म्हणजे काय? जर वेदांत शास्त्राच्या भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर चैतन्य प्रत्येकाच्या चिदाभास या रूपाने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. मग त्याच्याकरता पंचदशी नावाचा वेदांत शास्त्राचा ग्रंथ आहे महाराज, त्याच्यामध्ये तृतीय प्रकरणामध्ये एक श्लोक येतो. महाराज असं म्हणतात, चैतन्यम यदधिष्ठानम लिंग देहश्च यत् पुनः चिच्छा या लिंग देहश्च तत्संगो जीव उच्यते. अधिष्ठान चैतन्य या जीवाचं, आणि लिंग देहापासून हा देह बनलाय, आणि ब्रह्मस्वरूपाचं प्रतिबिंब म्हणजे हा जीव आहे, आणि त्यालाच शास्त्रामध्ये चिदाभास असं म्हटलेलं आहे. आपण जीवाचा आणि चैतन्याचा संबंध पाहतो. मग कसा तो चिदाभास आहे जीव, कसा तो त्या चैतन्य रूपाचा प्रतिबिंब आहे? महाराज असं म्हणतात की ज्याप्रमाणे हे आकाश तत्व आहे, बरोबर ना, आकाश तत्व आहे की नाही? मग जर आपण खाली पाण्याचे घडे भरून ठेवले आणि त्या पाण्याच्या घडामध्ये जसं त्या आकाशाचं प्रतिबिंब पडतं, तसं मग मला सांगा त्या पाण्यामध्ये दिसलेला आकाश तो प्रतिबिंब आहे की वर दिसतो तो आकाश प्रतिबिंब आहे? आपण आरशात पाहतो, आरशात जे समोर दिसतंय ते प्रतिबिंब आहे की आपण प्रतिबिंब आहे? काय सत्य आहे त्याच्यामध्ये? समोर दिसणारं जे चित्र आहे ते प्रतिबिंब आहे. तसं त्या ब्रह्मस्वरूपाचं जे, त्या चैतन्य स्वरूपाचं जे प्रतिबिंब आहे तोच हा जीव, आणि त्याला चिदाभास या नावाने संबोधित केलेलं आहे. पंचदशीमध्ये त्याचं खूप वर्णन आहे. मग देवाची गरज नाही म्हणजे मला चैतन्याची गरज नाही का?
आत्म्याची गरज नाही का, जीवाची गरज नाही का? कारण चैतन्य वाचून, जीवा वाचून, आत्म्या वाचून मनुष्याचं शरीरच असू शकत नाही. तसं देवाची गरज नाही असा एकही मनुष्य प्राणी या जगतात असू शकत नाही. विठ्ठल विठाला विठाला विठाल विठ्ठल विठ्ठल. हो. मग जर प्रत्येकाला देवाची गरज आहे, बरोबर ना? जर प्रत्येकाला देवाची गरज आहे, चैतन्य आणि जीव एक आहे, तर मग तुकोबरायला लोकांनी असं उत्तर का द्यावं? देवन लगे, देवन लगे. साठवणीचे रुंदले जागे हो, साठवणीचे रुंदले जागे. साठवणीचे रुंदले जाळे हो, साठवणीचे रुंदले जाळे हो देवान लगे, देवान लगे, साठवणीचे रुंदले जागे. हो 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 हो. साठवणीचे रुंदले जागे, साठवणीचे रुंदले जागे, साठवणीचे रुंदले जागे. वा वा, महाराजांसाठी टाळी वाजवा एकदा. एवढं सगळं कलाकार असल्यानंतर सगळे श्रोते हापकले महाराज आपल्याला. बघा, मग महाराज असं म्हणतात की प्रत्येकाला देवाची गरज आहे, तर तुकोबरायला लोकांनी असं उत्तर का द्यावं? देवन लगे, देवन लगे. तुमचा देव तुम्हालाच राहू द्या. तुकोबराय असं म्हणतात, ज्या वेळेला मी देव डोक्यावरती घेतला आणि देव डोक्यावरती घेऊन प्रत्येकाच्या दारोदारी फिरलो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी, कोणीही घ्या, मी देव द्यायला तयार आहे. त्यावेळेस समाज म्हणतो, तुकोबराय तुमचा देव आम्हाला नको, देवन लगे, देवन लगे, आम्हाला तुमचा देव नको. मग तुकोबराय म्हणतात, तुम्ही म्हणता ना देवन लगे, देवन लगे, मग तुम्हाला देवाची गरज नाही असं तुम्ही म्हणता ना, पण ऐका, प्रत्येकाला देवाची गरज आहे. कारण चैतन्य आणि जीव हा एकच आहे. जीव हा चैतन्याचा प्रतिबिंब आहे. म्हणजे प्रत्येकाला देवाची गरज आहे. परंतु ज्या अर्थी तुम्ही म्हणताय आम्हाला देव नको, त्या अर्थी देवाच्या असलेल्या गरजेचं ज्ञान तुम्हाला नाही. मग प्रत्येकाला देवाची गरज आहे. मग तुकोबरायांच्या लक्षात आलं. तुकोबराय म्हणतात, तुम्हाला देवाची गरज नाही म्हणजे तुम्हाला चैतन्याची गरज नाही का, आत्म्याची गरज नाही का? मग ज्यावेळेस समाजानं असं उत्तर दिलं की आम्हाला देवाची गरज नाही, त्यावेळेस तुकोबराय म्हटले, आता या समाजाला आपण जरा वेगळ्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे, विचारलं पाहिजे. कारण या ठिकाणी प्रत्येकाला देवाची गरज आहे. मग जर प्रत्येकाला देवाची गरज आहे, तर मग समाज हा असा म्हणतो, त्या अर्थी समाजाला देवाच्या असलेल्या गरजेचं ज्ञान नाही. मग तुकोबराय म्हणतात, आपण यांना वेगळ्या भाषेत विचारू. मग तुकोबराय म्हणतात, तुम्हाला देवाची गरज नाही ना, नसू द्या. कारण साधू संतांच्या लक्षात आलं यांना गरज आहे पण गरजेचं ज्ञान नाही. मग साधू संतांनी वेगळ्या भाषेत विचारलं. तुकोबराय म्हणतात, तुम्हाला देवाची गरज नाही ना, नसू द्या, सुखाची गरज आहे का? आहे का सुखाची गरज? प्रत्येकाला सुखाची गरज आहे. मग त्यावेळेस लोकांनी उत्तर दिलं, तुकोबराय हे काय विचारणं झालं का? अहो, आम्हाला गरजच आहे देवाची. आमची धडपड, आमची धावपळ, आमचा प्रयत्न या संसारासाठी आम्ही एवढं धडपड करतो, ते सुखासाठीच करतो ना. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, दिशा शिन पावला, माया विष्टीला जीव माझे स्वगीत नेनते कोणी, माझे स्वगीत नेनते कोणी, हो माझ्या वेष्टीला जीव माझे स्वहित नेनते कोणी, माझे स्वहित सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही गेला, हिंडता दिशा सीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, जीव माझा, जीव माझा. मग तुम्हाला देवाची गरज नाही ना, सुखाची गरज आहे का? वा वा, हे काय विचारणं झालं? अहो, प्रत्येकाला सुखाची गरज आहे. आमची धडपड, आमची धावपळ, आमचा प्रयत्न हा सुखाकरताचे. मग प्रत्येकाला सुख आवडतं की नाही आवडत? उत्तर द्या चला. प्रत्येकाला सुखाची गरज आहे की नाही आहे?
प्रत्येकाला सुखाची गरज आहे. मला दुःख व्हावं असं कुणालाच वाटत नाही या जगामध्ये. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःखच व्हावं असं कुणाला वाटत नाही. मग तुम्हाला वाटतं का देवा आता बरेच दिवस झाले माझे सुखात गेले, आता मला दुःख दे, म्हणतं का कोणी असं? आज्या हो, तुम्ही एवढे नवस केले तुमच्या जीवनामध्ये, पण तुम्ही असा नवस केला का? लेकीसाठी तुम्ही नवस करता, नातवासाठी तुम्ही नवस करता, लेकासाठी नवस करता, पण असा नवस कधी केला का? देवा बरेच दिवस झाले सुखात गेले, आता मला एखादा मोठा रोग होऊ दे, मी 11 सत्यनारायण घालेल, असं म्हणतं का कोणी? कारण प्रत्येकाला सुखाची गरज आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. म्हणजे मला दुःख नकोय, मला दुःखाची गरज नाही, प्रत्येकाला सुखच पाहिजे असं महाराज म्हणतात. मग तुम्हाला सुखाची गरज आहे ना, कारण तुमची धडपड, तुमची धावपळ, तुमचे प्रयत्न हे सुखा करताय. मग तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्हाला देव आपला करून घ्यावा लागेल. बरोबर आहे ना? मग महाराज म्हटले वा वा, तुम्हाला देवाची गरज नाही ना, नसू द्या, पण सुखाची गरज आहे का? वा वा तुकोबाराय, असं का विचारता? अहो आमची गरजच आहे सुख. मग तुम्हाला जर सुखाची गरज असेल तर देव आपला करून घ्या, आणि सुखाची गरज नसेल तर देव आपला तुम्ही नाही मिळवला तरी चालेल. पण सुखाची गरज आहे तर देवाचीही गरज आहे. देवाची गरज, सुखाची गरज नसेल तर तुम्हाला देवाचीही गरज नाही. मग सुखाची गरज आहे का? उत्तर देत चला. सुखाची गरज आहे का? प्रत्येकाला सुखाची गरज आहे. मग आता तुकोबाराय म्हणतात, देव आणि सुख हे शब्द जरी भिन्न असले तरी देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव. देव आणि सुख हे एकच आहे, परंतु त्याचं वर्णन जरी 2 शब्दामध्ये दिसत असलं तरी ते देव आणि सुख एकच आहे. दिवा माहिती ना तुम्हाला? दिवा, मग दिव्याचा प्रकाश आणि दिवा एक ही दोघं 2 आहेत. दिवा वेगळा आणि प्रकाश वेगळा असं आहे का? दिवा आणि प्रकाश एकच आहे. जर दिवा वेगळा मानला आपण आणि प्रकाश वेगळा मानला तर असं झालं नसतं का? दिवा विझलाय, मग प्रकाशराव तुम्ही मुक्कामाला थांबा, दिव्याला जाऊ द्या गेला, तर जमतं का असं? कारण दिवा आणि प्रकाश हा एकच आहे. मनवोनी दीप पालवी मग सवेची तेज मालवी, रविबिंब सवे प्रकाश जाय. अर्जुना, अरे रविबिंब मावळल्यानंतर जसा प्रकाश जातो ना, हे जसं शास्त्र आहे, तसं दिवा विझल्यानंतर दिव्याचा प्रकाशही जातो. कारण दिवा आणि दिव्याचा प्रकाश एकच आहे. तसं मग जर दिव्याच्या प्रकाशाची इच्छा आपण करतो ना, मग आपल्याला दिव्याची सुद्धा अपेक्षा आपल्याला केली पाहिजे, दिव्याची सुद्धा गरज आपल्याला आहे. तसं सुखाची अपेक्षा आपण करतो ना, तशी आपल्याला देवाचीही गरज आहे. बरोबर की नाही? मग सुखाची गरज आहे का तुम्हाला? सुखाची गरज आहे का? उत्तर देत चला, थोडं उत्तर देत चला. सुखाची गरज आहे का? आहे ना? हा, म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं, देव नकोय, पण देवाशिवाय दुसरीकडे कुठे सुख नाही. मग देवाची गरज आहे, सुखाची गरज आहे, असं जरा उत्तर दिलं तर आम्हाला बरं वाटतं. नाहीतर तुम्ही सगळे असे तोंड सोडून बसले, आम्हाला कसं वाटायचं बरं? कारण काय असतं, आणि उत्तर द्यायचं, पण आम्हाला उत्तर द्यायचं, तुमच्यात प्रश्न उत्तर चालू नाही करायचे. बरोबर की नाही? कारण लहान मुलगा जोपर्यंत बोलत नाही ना, तोपर्यंत सगळ्यांना कौतुक वाटतं, ही कधी बोलल. बरोबर की नाही? नातू आपला कधी बोलल, पोरगा आपला कधी बोलल. पण एकदा की बोलता बोलता त्याने शिव्याचा सपाटा चालू केला की हे मुका असतं तर बरं झालं असतं, असं वाटतं की नाही? म्हणजे असं नका होऊन देऊ. म्हणजे आता दिवा आणि प्रकाश एकच आहे, रत्न आणि रत्नप्रभा एकच आहे, फुल आणि फुलाचा सुगंध एकच आहे. तसं देव आणि सुख हा एकच आहे. देव कोणीतरी वेगळा असतं आणि सुख कोणीतरी वेगळं असतं. तर साखर आणि साखरेची गोडी सुद्धा एकच आहे. जर आपण साखर आणि साखरेची गोडी वेगळी मानली तर कसं होईल बरं? किराणा दुकानात गेल्यानंतर दुकानदार, मला साखर घ्यायची, परंतु मला नेण्यासाठी माझ्याकडे काही नाही. मग तुम्ही असं करता का, एवढा मोठा साखरेचा कट्टा देण्यापेक्षा मला साखरेची थोडी गोडी देता का? गोडी म्हणजे 2 थेंब टाकला की 5 कप चहा झाला पाहिजे, थोडीशी गोडी द्या मला. मी जर गोडी आपल्याला मिळते तर मग साखरेची काय गरज आहे? जमतं का असं? याच्या उलट जर डायबिटीजवाला जर गेला दुकानदाराकडे आणि तो म्हटला मला साखरेचा त्रास आहे, मला डायबिटीज आहे, मग दुकानदार तुम्ही असं करता का, डॉक्टरने मला
गोडीवर जे सांगितली परंतु साखरवर जे सांगितले नाही. मग तुम्ही असं करा, साखरेतली गोडी गोडी बाजूला काढा आणि साखर साखर मला द्या. जमतं का असं? कारण साखर आणि साखरेची गोडी ही एकच आहे, तसं देव आणि देवाचं सुख हे एकच आहे. विठाल विठाला 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 एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. अभंग आपल्या पाठ असेल, हरिहरा भेद नाही नका करू आज. एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. मग एकमेक एकामेकाच्या हृदयामध्ये असू शकतात. तसं दिवा आहे ना, दिव्यामध्ये प्रकाश असू शकतो. मग सुख आहे ना, देव आणि सुख एक असू शकतो. म्हणजे दिवा आणि दिव्याचा प्रकाश एक आहे, रत्न आणि रत्न प्रभा एक आहे, फुल आणि फुलाचा सुगंध एक आहे. तसं देव आणि देवाचं सुखही एक आहे. देव कोणीतरी वेगळा असता आणि सुख कोणीतरी वेगळं असतं तर मग जमलं असतं. मग देवाची गरज आपल्याला नसती, बरोबर की नाही? मग सुखाची अपेक्षा करतो. जसं दिवा आहे, दिव्याचा प्रकाश गोळा करीत करीत गेल्यानंतर असं वर्णन आहे की दिव्याचा प्रकाश आपण गोळा करीत गेल्यानंतर जर दिव्याचा प्रकाश आपण गोळा करतो तर दिवाच आपल्या हातामध्ये येतो. कारण प्रकाशाची वेगळी सत्ता नाही, प्रकाशाचं वेगळं काही कार्य नाही. मग तुम्ही जर प्रकाश गोळा करीत करीत जर गेला ना तर दिवा तुमच्या हातामध्ये येतो. तसं सुखाची इच्छा करीत करीत मुळापर्यंत तुम्ही जर पोहोचला तर देवच तुमच्या हातामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही सुखाची इच्छा करीत करीत, प्रत्येकाला सुखाची गरज आहे, मग सुखाची इच्छा करीत करीत गेल्यानंतर देव आपल्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. कारण जसं दिवा सोडून दुसरीकडे कुठं प्रकाश नाही, तसं देव सोडून दुसरीकडे कुठे सुख नाही. म्हणजे देव आणि सुख हे एकच आहे. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की देव आणि सुख हे एकच आहे, बरोबर की नाही? मग प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, देव आणि सुखही एकच आहे. मग आता महाराज म्हणतात सुखाची गरज आहे का तुम्हाला? आहे का सुखाची गरज? मग सुखाची गरज आहे, मग देव आपला करून घ्या जर सुख पाहिजे असेल. आणि व्यवहारामध्ये कसं आहे माहिती का, जर आपल्याला सुख पाहिजे ना, या व्यवहारामध्ये असं आहे की प्रत्येकाची आवड वेगवेगळी. म्हणजे मला जी गोष्ट आवडते ती तुम्हाला आवडलच असं नाही, आणि तुम्हाला जे आवडेल ते मला आवडलच असं नाही. आणि मला जर आवडलं असतं तर तुम्हाला कीर्तनात झोपून दिलं नसतं का? तुम्हाला जे आवडतं ते जर मला आवडलं असतं तर तुम्हाला कीर्तनात बडबड करून दिली असती का? म्हणजे तुमची आणि माझी आवड वेगवेगळी, बरोबर की नाही? मग आवड आपली वेगवेगळी. काही लोकांचं असं आहे, बिडी आवडते म्हणून ओढतात की नाही, बिडी हे व्यसन आवडतं म्हणून ओढतात की नाही. तसं काही लोक असे की ज्यांना बिडीचा धूर सुद्धा सहन होत नाही. मग तुम्ही बस स्टँडवरती, रेल्वे स्टेशनवरती तुम्ही पाहिलं असेल, धूम्रपान या ठिकाणी निषेध आहे. धूम्रपान केल्यास 500 रुपये तुम्हाला जुर्माना आहे आणि तुमच्यावरती कारवाई सुद्धा आहे. असं का बरं? कशासाठी? प्रत्येकाची आवड आहे ना, मग करून दिलं पाहिजे ना. त्याचं कारण असं आहे, आपल्या वागण्याने जर समाजाला त्रास होत असेल तर असं वागू नये, बरोबर की नाही? आपल्या वागण्याने जर समाजाला त्रास होतो तर आपण असं वागावं का? असा नियम आहे, असं वागू नये. आणि जर वागायचं असेल तर आपलं वेगळं जावं, वेगळं व्यसन करावं, परंतु समाजामध्ये असं करू नये, बरोबर की नाही? म्हणजे व्यसन तुम्ही करा परंतु समाजामध्ये करू नका. असं वागलं तर हे शास्त्र त्याचा निषेध करतं. म्हणजे प्रत्येकाची आवड वेगळी. व्यसन सगळ्यांनाच आवडतं का? नाही, प्रत्येकाला व्यसन आवडत नाही. आणि जर आवडत असतं तर मग बाकीच्याला त्या व्यसनापासून मळमळ का होते? म्हणजे बिडी हा विषय सगळ्यांनाच आवडतो का? तंबाखू हा विषय सर्वांनाच आवडतो का? नाही. काही लोक असे तंबाखू खाल्ल्याशिवाय ते सकाळी फ्रेशच होत नाही. आणि काही लोक त्याच्या उलट असे, शेजारच्या पिशवीत जरी तंबाखू असली तरी त्यांना मळमळ होते, किंवा शेजारचा तंबाखू मळत असेल तरी त्याला मळमळ होते. कारण काहीला व्यसन आवडतं म्हणून ते करतात, पण काहीला त्याचा वास सुद्धा सहन होत नाही. अशी बरीच व्यसन आहे, ती तुम्हाला माहिती आहे. परंतु प्रत्येकाला, ज्याला व्यसन आवडतं तो करतो, पण ज्याला आवडत नाही, ज्याला सहन होत नाही तो करतो का? प्रत्येकाची आवड वेगवेगळी. विठ्ठल विठाला 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 विठाला. आपला विषय असा चाललाय की प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे, सुखाची आवड आहे, बरोबर की नाही?
मग प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, परंतु महाराजांना मुद्दा सांगायचा असा आहे, प्रत्येकाची आवड जरी वेगळी असली तरी सुखाच्या बाबतीत प्रत्येकाची आवड एक आहे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. दुःखात उद्भिजते जंतुर सुखम सर्वाय रुच्यते. प्रत्येकाला सुख आवडतं, बरोबर की नाही? आणि प्रत्येकाची आवड वेगळी. आवड या विषयावरती आपण बोलतोय. मग आता आपला संगमनेर तालुका आहे की नाही, या संगमनेर तालुक्यामध्ये बाजार भरतो की नाही? मग समजा मेंढवण पासून इष्टी महामंडळाची गाडी चालू झाली आणि त्या गाडीमध्ये मेंढवणचे लोक, कोकणगावचे लोक, वडगावचे लोक, माळेगाव, मनोली, परत समनापूर, असं करत 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 पंचकृषीतले लोक जातात की नाही? पंचक्रोशीतले, बरोबर की नाही? म्हणजे एवढे सगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या आवडीचे एका बसमध्ये बाजारला जातात की नाही? परंतु एका गाडीत आलेले लोक एकाच दुकानात बाजारला गेल्यानंतर जाता का? कोण कोणत्या दुकानात जाईल तर कोण कोणत्या दुकानात जाईल. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. म्हणजे एकाच दुकानात जातील असं नाही, प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या दुकानात जातील. बर, पुन्हा बाजारातून आल्यानंतर त्यांच्या पिशव्या चेक करा बरं. कुणाच्या बॅगेत काय मटेरियल असेल तर कुणाच्या बॅगेत काय मटेरियल असेल. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी. मग असं का होतं? प्रत्येकाची जर सुखाच्या बाबतीत प्रत्येकाची आवड एक आहे, तर मग बाकीच्या बाबतीत प्रत्येकाची आवड वेगवेगळी काय? असं का होतं? महाराज असं म्हणतात, मुळात हे जगतच 3 गुणापासून निर्माण झालं. मग सतोगुणापासून जगत निर्माण झालं, रजोगुणापासून जगत निर्माण झालं आणि तमोगुणापासून जगत निर्माण झालं. मुळात हे जगतच 3 गुणामुळे निर्माण झाल्यामुळे प्रत्येकाची आवड आणि स्वभाव हा वेगवेगळा आहे. विठ्ठल 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 प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन. तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. हे प्रकाराचे तीन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, केले जन, केले जन. या जगतामध्ये आपल्याला सात्विक लोक पाहायला मिळतात, राजसिक लोक पाहायला मिळतात आणि तमगुणी सुद्धा लोक पाहायला मिळतात. याचं पंचदशीमध्ये, पंचदश प्रकरणामध्ये विषयानंद असं प्रकरण आहे. त्या विषयानंद प्रकरणामध्ये सतोगुण, तमोगुण आणि रजोगुणामुळे मनुष्याचा देह, मनुष्याचं शरीर किंवा त्याचं मन कसं कार्य करतं याचा विषय त्या पंचदशीच्या पंचदश प्रकरणामध्ये आला, याच 3 विषयावरती. मग जर 3 गोष्टीमुळे हे जगत निर्माण झालं तर प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची इच्छा ही वेगवेगळी असू शकते, बरोबर की नाही? मला सांगा, व्यसन सगळ्यांनाच आवडतं का? आवडतं का तुम्हाला व्यसन? आवडतं? सगळ्यांनाच व्यसन आवडतं असं नाही. तसं धन हा विषय सगळ्यांनाच आवडतो का? तुम्हाला मला धन आवडत असेल तो विषय वेगळा आहे, परंतु सगळ्यांना धन आवडतो का? पैसा सगळ्यांना आवडतो का? काही असे साधू संत होऊन गेले की पैसा हा त्यांना माती समान वाटतो. आणि आजही त्या ऋषिकेश क्षेत्रामध्ये तुम्ही या आणि त्या कैलास आश्रमामध्ये तुम्ही ते महापुरुष पहा, पायामध्ये चप्पल नाही, अंगावरती फक्त 2 घेरू कटी वस्त्र आहेत आणि त्यांच्या रूममध्ये जर तुम्ही जाताल ना तर त्या रूममध्ये तुम्हाला ग्रंथ सोडून दुसरं काहीच दिसणार नाही. 1 जोडी कपडा आणि ग्रंथ, बाकी त्यांची काहीच अपेक्षा नाही. आणि अशा स्वरूपामध्ये राहून ब्रह्माचं चिंतन करतात, ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करतात आणि विद्यार्थ्यांना शिकवतात. असे महापुरुष आहे. म्हणजे धन हा विषय सगळ्यांनाच आवडतो असं नाही, आणि साक्षात डोळ्याने पाहिलं आम्ही त्यांच्याकडे शिकतो. असे महापुरुष आहेत, बरोबर की नाही? म्हणजे धन हा विषय सगळ्यांनाच आवडतो का असं नाही. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, आमच्या चित्तामध्ये सोनं आणि मातीला एकच जागा आहे, दोन्ही आम्हाला समान आहे. म्हणजे धन, संपत्ती, सोनं नाणं साधूला आवडतच का? नाही. तुम्हाला मला आवडत असेल तो विषय वेगळा आहे, प्रत्येकाची आवड वेगवेगळी. म्हणजे धन हा विषय सगळ्यांनाच आवडत नाही. बरं का आवडत नाही? बरं साधूला धन का आवडत नाही? कारण प्रत्येकाची दैनंदिन गरज आहेच, काही ना काही गरज पडतेच. का आवडत नाही? धनाला दुसरा शब्द काय आहे? अर्थ. महाराज असं म्हणतात, अर्थ आहे परंतु त्याच्या मागे अनर्थ सुद्धा आहे. ज्या ठिकाणी पूरक पैसा आहे, गरजेपेक्षा जास्त पैसा आहे, तिथे अधर्म आहे. मग अर्थ आहे तर त्याच्या मागे अनर्थही आहे. अर्थ एक आहे परंतु त्याच्या मागे अनर्थ 15 आहे, बरोबर की नाही? आणि म्हणून महाराजांनी, साधू संतांनी धनाचा त्याग केला. त्यांना सोनं आणि धन हे समान वाटतंय. असं का?
अशी बरेच उदाहरणं पाहायला मिळतील आपल्याला. विठ्ठल विठाला 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 छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेला जाणकार राजे होते, बरोबर की नाही. मग तुकोबारायांची मागील परिस्थिती जरा अडचणीची जरी असली, म्हणजे तुकोबाराय काय गरीब नव्हते, परंतु कालांतराने त्यांना परमार्थाच्या नादाने त्यांचा सगळा संसार गेला, एक बायको सुद्धा मेली. परंतु मग तुकोबारायांना असं वाटलं, शिवाजी महाराजांना असं वाटलं, जर तुकोबारायांनी उपजीविकेचा प्रश्न सोडवण्याचा विचार केला तर त्यांचा कदाचित धर्मप्रचाराचा वेळ जाईल, बरोबर ना. मग शिवाजी महाराजांना असं वाटलं, आपण असं करू की छत्रपती शिवाजी महाराज म्हटले आपण त्यांना भरपूर अशी ऐवज पाठवून देऊ, म्हणजे तुकोबारायांना उपजीविकेचा प्रश्न सोडवण्यात वेळ न जाता धर्मप्रचार अजून जोरात होईल. मग नजराणा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवला, सोने नाणे भरपूर असं ऐश्वर. पण तुकोबारायांनी स्वीकारलं का? नाही स्वीकारलं का? कारण धन हा विषय सगळ्यांना तुमचे रवित दाना हे माझा मृत्यू के समान, हे माझा मृत्यू के समान, हे माझा मृत्यू के समान, समान समान. म्हणजे धन हा विषय सगळ्यांनाच आवडतो असं नाही, धन हा विषय सगळ्यांनाच आवडतो असं नाही. मग आपण आवड पाहतो, काय पाहतोय आपण सध्या, प्रत्येकाचा स्वभाव कसा आहे किंवा त्याची आवड काय, सुखाची गरज सगळ्याला आहे, असा मुद्दा आपल्याला एक 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 घ्यायचा आहे. मग जर व्यसन सगळ्यांनाच आवडत नाही, बरोबर की नाही, प्रत्येकाला व्यसन आवडतं का? नाही, प्रत्येकाची आवड वेगळी. धन सर्वांना आवडतं का? नाही, कारण प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा आहे, प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी. मग आपण धनाच्या बाबतीत पाहिलं, व्यसनाच्या बाबतीत पाहिलं, मग मला सांगा, पत्नी हा विषय सर्वांनाच आवडतो का हो? स्त्री हा विषय सगळ्यांनाच आवडतो का? कारण रामदास स्वामी जे आहे, लग्न प्रसंगीच त्यांनी ब्राह्मण बुवाच्या मुखातून शब्द ऐकलाय, सावधान आता सावधान घटिका संपूर्ण ले भरून सावधान, असा शब्द ज्या वेळेस ऐकला, आता तुमचेही लग्न झालेच, बरोबर की नाही, पण तुम्ही सुद्धा सावध शब्द ऐकला, पण तुम्ही ते ऐकलं का? खऱ्या अर्थाने सावध होणं वेगळं आणि केवळ ऐकीव सावध होणं वेगळं, बरोबर की नाही. मग प्रत्येकाचं लग्न झालं, सावधान शब्द तुम्हाला ब्राह्मण बुवाने उपदेश केला नाही का? सावधान केला, पण तुम्ही सावध झाले का? आणि म्हणून तर एवढं दुःख भोगताय तुम्ही, बरोबर की नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने सावध झाले का? सावध झाले कारण स्त्री हा विषय सर्वांनाच आवडतो असं नाही. त्यांनी विचार केला की सावधान म्हणताय, मग सावधान हा शब्द कुठं वापरला जातो? जिथं धोका आहे तिथे, बरोबर की नाही. थांबा, सावधान व्हा, समोर अपघाती वळण आहे, बरोबर की नाही. मग खऱ्या अर्थाने रामदास स्वामी सावध झाले आणि त्या लग्न प्रसंगातून निघून गेले आणि पुढे तेच म्हणतात, सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो, हरिचा आलो जागरणा, हरिचा आलो जागरणा, हरीचा आलो जागरणा, हरीचा आलो जागरणा, हरीचा आलो जागरणा. सावध झालो सावध झालो, हरिचा आलो जागरणा, हरिचा आलो जागरणा, हरिचा आलो जागरणा, आलो जागरणा, आलो जागरणा. वा वा वा, टाळ्या वाजवा कोणी जणांसाठी. म्हणजे खऱ्या अर्थाने सावध होणं वेगळं, सावधान पुढे अपघाती वळण आहे, सावधान पुढे रेल्वे क्रॉसिंग आहे, सावधान हा चोरांचा इलाका आहे, सावधान या ठिकाणी हिंसक प्राणी असू शकतात, सावधान, बरोबर की नाही. मग सावध हा शब्द कुठं वापरला जातो? जिथं धोक्याची जागा आहे, धोक्याची जागा आहे, बरोबर की नाही. अजून कुठं वापरला जातो? ट्रान्सफॉर्मर असतं ना, आपली विद्युत डीपी, त्याच्यावरती लिहिलेलं असतं सावध, सावधान व्हा, डोळे उघडून चला. जर तुम्ही डोळे उघडून चालले नाही आणि त्या डीपीला जर तुम्ही हात लावला तर पुन्हा सांगायला सुद्धा उरणार नाही की करंट बसल्यावर काय होतं म्हणून. म्हणून डोळे उघडून चला, सावध व्हा, खऱ्या अर्थाने सावध व्हा. म्हणजे सावधान हा शब्द धोक्याच्या ठिकाणी वापरला जातो. अजून कुठं वापरला जातो? एखाद्या परिसरामध्ये जर चोर असतील तर सावधान, चोरांपासून सावधान राहा, आपली सामग्री तुम्ही जपा, बरोबर की नाही. म्हणजे
तुमच्याकडे बोट करतो म्हणजे तुमच्यापासून आम्ही सावध राहा असं नाही, म्हणजे तुम्हाला चोर म्हणत नाही, तुम्ही चोरापासून सावध राहा, बरोबर की नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने सावध होणं वेगळं आणि केवळ IQ सावध होणं हा विषय वेगळा आहे. म्हणजे रामदास स्वामी खऱ्या अर्थाने सावध झाले, ज्यावेळेस ऐकलं सावधान, सावध झाले आणि सावध झाल्यानंतर मग महाराज म्हणतायत की त्यांनी थोडासा विचार केला, डोळे उघडले, अरे ब्राह्मण बुवा एकदा नाही दोनदा नाही सारखं सारखं सावध म्हणता, काय प्रकार आहे, कदाचित आपल्याला धोका तर नाही. मग विचार केला आणि निघून गेले आणि तेच म्हणतात, सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा विठ्ठल विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे पत्नी हा विषय, स्त्री हा विषय सर्वांनाच आवडतो असं नाही, व्यसन सर्वांनाच आवडतं असं नाही, त्याचबरोबर धन सर्वांनाच आवडतं असं नाही. मग प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे. स्त्री विषयाच्या बाबतीत अजून जर आपण विचार केला तर कार्तिक स्वामी माहिती आहे ना तुम्हाला, महादेवांची पुत्र, बरोबर की नाही. कार्तिक स्वामीने आपल्या आईचं ऐकून लग्नच केलं नाही. पार्वती माता म्हणतात कार्तिक तू आता लग्न केलं पाहिजे, बरोबर की नाही, तुझं आता वय झालं, तू लग्न केलं पाहिजे. पण कार्तिक स्वामी लग्नाला राजी होतात का, नाही. मग आईचं ऐकलं आणि आईच्या देखत त्यांनी श्रापच दिला, आई आजपासून जी स्त्री मला स्पर्श करेल ती 7 जन्म विधवा होईल, असा श्रापच देऊन टाकला. म्हणजे मुद्दा असा आहे की स्त्री हा विषय सर्वांनाच आवडतो का, नाही, प्रत्येकाची आवड वेगवेगळी, बरोबर की नाही. हनुमंतरायांना तर स्त्रीराज्यच प्राप्त होत होतं, बरोबर की नाही, पण त्यांनी स्वीकारलं का, नाही. का, कारण स्त्री हा विषय सर्वांनाच आवडतो असं नाही. म्हणजे स्त्री हा विषय सर्वांनाच आवडत नाही, धन सर्वांनाच आवडत नाही, व्यसन सर्वांनाच आवडत नाही, तसं पुत्र हा विषय सर्वांनाच आवडतो का. तुम्हाला आवडत असेल तो विषय वेगळा आहे, पुत्र हा व्यवसाय ते आपला विषय सर्वांना आवडतो का, पुत्र आवडतो का. कारण असे बाप मी पाहिले की आपल्या पुत्राचं वागणं पाहून जो पुत्र समाजाला त्रस्त करतोय त्याच्या डोक्यात दगड घालून बापाने मारून टाकला. म्हणजे असं कुलांगार नसलेलं बरं, बरोबर की नाही. म्हणजे पुत्र हा विषय सर्वांनाच आवडतो असं नाही. म्हणजे अहिल्या देवींच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांनी आपल्या असलेल्या पुत्राला मृत्यूदंडाची शिक्षा दिली का, त्याचं वागणं पाहिलं, त्याचं आचरण पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं जर आपल्या पश्चात आपण कमावलेली जी संपत्ती आहे, बरोबर की नाही, आणि या संपत्तीचा हा कशा अर्थाने कशा करता उपयोग करील सांगता येत नाही. कारण अधिक संपत्ती असली की अधर्माला पूरक असं वातावरण तयार होतं, पाप करण्यासाठी पूरक असं वातावरण तयार होतं. म्हणजे पाप करण्यासाठी सुद्धा ऐवज असली पाहिजे, उगाच कोणी पाप करत नाही. मग आपल्या पश्चात जर याच्याकडे एवढं सगळी संपत्ती आणि याने जर अधर्म केला तर आपल्या 42 पिढ्या हा नरकात घालेला, त्याच्यापेक्षा हे कुलांगार नसलेलं बरं असा विचार अहिल्या मातेने केला. आणि पुढं त्यांनी ती संपत्ती कुठं मंदिराच्या कामाकरता, कुठं आपल्या घाटांच्या कामाकरता, त्या काशीमध्ये सुद्धा आपण बडबड, म्हणजे ती संपत्ती त्यांनी धर्माच्या कार्याला लावली. 12 ज्योतिर्लिंगांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. म्हणजे संपत्ती ही योग्य कारणाला लावली. पुत्र हा विषय सर्वांनाच आवडतो का, नाही. आणि खऱ्या अर्थाने पुत्र असावा, कसा असावा, जो देव देश आणि धर्मासाठी कार्य करेल, बरोबर की नाही. देव देश आणि धर्मासाठी कार्य केलं पाहिजे, पुत्र असा असला पाहिजे, नाहीतर तो पुत्र नसलेला बरा, बरोबर की नाही. पुत्र बाबाईचा गोंडा त्याचा तेही लोकी झेंडा, त्याचा तेही लोकी झेंडा, त्याचा तेही लोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. असा पुत्र असला पाहिजे की ज्याने देव देश आणि धर्मासाठी जीवन जगलं पाहिजे. आणि ज्या बापाच्या आपण पुण्यस्मरणानिमित्त त्यांना आदरांजली देण्याकरता या ठिकाणी जमलोय, याही बापाचा एक पुत्र देशाची सेवा करतो बरं का. टाळी वाजवा त्या पुत्राकरता. म्हणजे असा पुत्र धन्य आहे, असं कुळ धन्य आहे जो देवाच्या देशाच्या कामासाठी आपलं जीवन समर्पित करतो, बरोबर की नाही. हा, आणि अजून कसा पुत्र असला पाहिजे, श्रावण बाळासारखा पुत्र असला पाहिजे, पुंडलिकासारखा पुत्र असला पाहिजे, जो माय बापाची सेवा करतो, असा पुत्र असला पाहिजे. म्हणजे पुत्र असावा तर कसा, एक तर श्रावण बाळासारखा असावा, एक दुसरा बळीराजासारखा दानशूर,
तिसरा, श्रावण बाळासारखा मायबापाची भक्ती करणारा, भक्त प्रल्हादासारखा भगवंताची भक्ती करणारा, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा रयतेच्या हिताचं, शेतकऱ्याच्या हिताचं आणि माय माऊलीच्या आबरूच्या रक्षणाचं स्वराज्य निर्माण करणारा पुत्र असा. बरोबर की नाही? ज्यावेळेस त्या रांजाच्या पाटलाने एका स्त्रीचा बद अंमल केला, छेडछाड केली, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुऱ्हाडीनं लाकडं तोडावी अशी त्याचे हातपाय तोडले. बरोबर की नाही? पुत्र असा असला पाहिजे जो देव देश आणि धर्मासाठी जगतो, असा पुत्र असला पाहिजे, नाहीतर ते कुलांगार नसलेलं बरं. बरोबर की नाही? आणि असा दुष्कर्मी पुत्र जर आपल्या कुळामध्ये जन्माला आला तर आपल्या 42 पिढ्या तो नरकात घालत असतो. म्हणजे पुत्र असा असला पाहिजे. म्हणून पुत्र हा विषय सर्वांनाच आवडतो का? नाही. धन हा विषय सर्वांनाच आवडतो का? नाही. आणि व्यसन सर्वांनाच आवडतं का? म्हणजे प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे. बरोबर की नाही? प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. परंतु महाराज असं म्हणतात, सुखाच्या बाबतीत प्रत्येकाची आवड एकच आहे. म्हणून तुम्हाला सुख पाहिजे ना, मग तुम्ही देव आपला करून घेतला पाहिजे. अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. हो आपुला तो एक एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने बिना दिवा सुख नोहे, तेने बिना दिवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोगे, सुख नोगे, तेने बिना जीवा सुख नोगे. तेने बिना दिवा सुख नोहे, सुख नोहे, तेने बिना दिवा सुख नोहे. तेने बिना जीवा सुख नोगे, सुख नोगे, तेने बिना जीवा सुख नोगे. हो ये राती माई के दुखाची कहाणी जनिते हो, हे अति माई के दुःखाची जनिते हो. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा, तेने बिना जीवा सुख नोगे, ना जीवा नोगे, तेने बिना जीवा नोगे. वा 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 वा. खूप सुंदर, खूप सुंदर. असं वाटतं कीर्तन सोडून ऐकतच राहावा. आता 1 तास आपली सेवा लेट चालू झालेली आहे ना, मग अजून 1 तास आपला राहिलाय. वेळ 12ची आहे, परंतु 1 तास राहिला, एकच चरण सुटलंय अजून. बरोबर की नाही? माहिती मला एकादशी काहींना, परंतु चला अभंग आपल्याला सोडवायचा आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विदा जीवा सुख नाही. या जगतामध्ये दुसरीकडे कुठं सुख नाही. म्हणून तुम्ही सुखाची अपेक्षा करताना सुखाच्या बाबतीत प्रत्येकाची आवड एक आहे, मग तुम्ही देव आपला करून घेतला पाहिजे. म्हणजे महाराज असं म्हणतात, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाची आवड वेगळी. म्हणजे जी भाजी मला आवडेल ती तुम्हाला आवडेलच असं नाही, आणि आपल्या दोघांना जी भाजी आवडेल ती तिसऱ्याला आवडेल असं नाही. म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळी. दुःखात उद्भिजते जंतुर सुखम सर्वाय रुच्यते. हे जसं शास्त्र आहे की प्रत्येकाला सुख आवडतं, हे शास्त्र आहे. आणि शास्त्र कधी बदलत नसतं. बरोबर की नाही? शास्त्र कधी बदलत नसतं. जसं आरसा आहे, आरसा, आणि आरशामध्ये आपण आपलं तोंड पाहिल्यानंतर जसं आहे तसं दिसतं की नाही, तसं शास्त्र आहे, हे जसंच्या तसं आहे, याच्यामध्ये परिवर्तन नाही. बरोबर की नाही? मग हे शास्त्र आहे, याच्यामध्ये परिवर्तन नसतं. काय झालं, एकदा मी कीर्तनाला गेलो, आणि कीर्तनाला गेल्यानंतर मी आपला फेटा बांधत होता, आरसा समोर होता, आणि एक नक्ट माझ्या जवळ आलं. कोण आलं? नक्ट माझ्या जवळ आलं. आणि महाराज पाहू म्हणे, मला आरसा पाहू. म्हणलं अरे मला फेटा बांधू दे. नाही म्हणे 2 मिनिटं फक्त मला पाहू दे, गंध व्यवस्थित लागला की नाही. कोण होतं ते? नक्ट होतं. त्यांना त्याचं तोंड पाहिलं ना, आरसाच फोडून टाकला. बरोबर की नाही? म्हणजे जसं आहे तसंच दिसणार आहे ना, आरशाचा काय दोष आहे त्याच्यामध्ये?
जसा आहे तसाच दिसणार ना, आपलं तोंड जसं आहे तसंच दिसणार की नाही, बरोबर. तसं शास्त्र आहे, जसं आहे तसं. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला सुखाची आवड आहे. जसं कॅमेरा आहे ना, कॅमेरा, जसे आपले मितेश दादा, त्यांचं नाव घ्यायचं राहिलं, परंतु इतकी सुंदर असा त्यांचा चॅनल आहे वारकरी विचारधारा. कदाचित किती लाख सबस्क्रायबर आहे? 1 लाख, 1 लाखापेक्षा जास्त. आणि दुबईपर्यंत त्यांचं कीर्तन ऐकतात, बरोबर की नाही. आणि आमच्या प्रमोद महाराजांची क्लिप सुद्धा खूप व्हायरल झाली होती, त्या इंग्लिश कीर्तनकार. म्हणजे खूप असा सुंदर चॅनल आहे, बरोबर की नाही. परंतु काय झालं, एका ठिकाणी कॅमेरामॅन असं श्राद्धाच्या कीर्तनामध्ये प्रत्येकाचे फोटो काढत होता. हा, फोटो काढता काढता एकाचा फोटो जरा कसा तरी आला, बरोबर की नाही. आणि तो त्याच्याकडे आला, करे सगळ्यांचे फोटो तू चांगले काढले आणि मी काय पाप केलं काय, तुझा माझा बांधाला बांधे का काय. मग तो म्हणे, दादा कॅमेऱ्याचा काय दोष आहे, माझा काय दोष आहे, तुमचं तोंडच तसं आहे म्हणे. त्याला मी तरी काय करणार आहे, जसं आहे तसं. तसं शास्त्र जसं आहे तसं, त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. जसं मनुष्य एक वेळ आल्यानंतर रिटायर होतो, तसं शास्त्र रिटायर होत नाही. आज 5,000पेक्षा जास्त वर्ष झाले तरी पण गीता जशी आहे तशी. आणि एक दुर्दैव असं आहे महाराज, आपल्या लोकांना या संतांनी गीतेवरती इतकं भाष्य केलं, ज्ञानेश्वरी असेल, अनेक ग्रंथ असतील, परंतु आपल्या लोकांना ते ग्रंथ कळत नाही, गीता कळली नाही सगळ्यांनाच. परंतु त्या विदेशातले लोक गीता डोक्यावर घेऊन नाचतात, बरोबर की नाही. त्यांना ती गीता कळाली, त्यांनी त्या गीतेचं तिकडं, गीता आपली त्यांनी नेली, प्रकाशन त्यांनी तिकडं केलं. आणि तीच गीता परत भारतामध्ये आल्यानंतर लोक म्हणते, वा वा काय तत्वज्ञान आहे, काय गीता आहे. म्हणजे अरे बाबा, ती आपलीच आहे ना, आपल्याकरताच सांगितलेली आहे ना. भगवान परमात्म्यानं या अजनाब खंडात, या भारत देशामध्येच सांगितले ना. म्हणजे गीता आपली आहे, परंतु त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. तसं शेतकरी हरभरा पिकवला का सगळ्यांनी, हरभरा आपण पिकवला, तो मार्केटमध्ये नेला आणि तो विकल्यानंतर समजा त्या व्यापाराने मुंबई वगैरे अशा शहरामध्ये नेला आणि एक माणूस 2-4 किलो हरभरे अशी खरेदी करतो, बरोबर की नाही. खरेदी केल्यानंतर त्याला भिजवल्यानंतर त्याला काय म्हणतात, त्याला फ्राय वगैरे करतो. आणि तेच ते एवढ्या पुंगळ्यामध्ये चटकदार चणे, मसाला चणे. आणि एक गेला आपल्या खेड्यातलं येडं, ते म्हणे पाव बरं कसे लागतात, त्याने ते चणे खाली, वा काय टेस्ट आहे. अरे पण ते तूच पिकवले ना. म्हणजे हे जसं आहे तसं गीता आपल्या भारतातली, पण काय तत्वज्ञान आहे. अरे ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी काय, गीता काय, हे आपल्या लोकांना कळत नाही. हे दुर्दैव आहे महाराज, दुर्दैव आहे. म्हणजे जसं आहे तसं, शास्त्र जसं आहे ना तसंच असतं. म्हणजे शास्त्र काय सांगतं, दुःखात उद्भिजते जंतुर सुखम सर्वाय रुच्यते. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, सुखाची आवड आहे, बरोबर की नाही. मग अजून त्या सुखाबद्दल जर आपण उदाहरण पाहिलं तर बिरबलाचं तुम्ही प्रसंग ऐकले असतील ना, अकबर आणि बिरबल. आपण लहानपणापासून ऐकतो, बरोबर की नाही. एकदा काय झालं, लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुम्हाला मला सांगायचं काय हे लक्षात येईल. तुम्हाला दृष्टांत त्याच्याकरताच असतो की मूळ सिद्धांत तुम्हाला कळाला पाहिजे, बरोबर की नाही. मग तो अकबर राजा होता आणि त्याच्या दरबारामध्ये प्रतिउत्पन्नमतीचा बिरबल असा मंत्री होता. प्रतिउत्पन्नमती म्हणजे काय, म्हणजे समोरच्याचा प्रश्न येतो नाही येत, बरोबर की नाही. म्हणजे विषय येतो नाही येत, प्रमाण लगेच हजर आहे, बरोबर की नाही. तसं प्रतिउत्पन्नमती त्याला म्हणतात, बरोबर की नाही. म्हणजे कुठं काय वाजवायचं आणि कुठं काय वाजवलं पाहिजे या गोष्टीचं ज्ञान म्हणजे प्रतिउत्पन्नमती आहे, बरोबर की नाही. तसं बिरबल प्रश्न विचारला, नाही विचारला, उत्तर हजर आहे. मग काय झालं, काही जळके लोक असतात, बरोबर की नाही. आपला माणूस पुढे गेला का त्यांना सहन होत नाही. मग तो बिरबल प्रतिउत्पन्नमतीचा होता, राजा त्याला सतत जवळ करत होता. मग हे जरा जळकेच होते. मग यांनी विचार केला, आता आपण असं करू, राजाला काहीतरी सांगू आणि या बिरबलाला मंत्रिपदावरून आपण काढून टाकू. काय, मंत्रिपदावरून आपण याला काढून टाकू, असा त्यांचा प्लॅन झाला. राजाकडे गेले आणि राजाला म्हणले, राजे साहेब आता असं काही जमणार नाही बरं का, नाही तर आम्ही सगळे राजीनामा देऊ, त्या बिरबलाला तुम्ही काढून टाका. म्हणे का, नाही ते म्हणे आम्हाला माहिती नाही म्हणे. अरे म्हणे त्या बिरबलाला काढायचं पण काहीतरी कारण पाहिजे ना. तो बिरबल आहे म्हणून त्याला स्वीकारला नाही, त्याची बुद्धी तीक्ष्ण आहे, तो प्रतिउत्पन्नमतीचा आहे, त्याची योग्यता आहे म्हणून त्याला स्वीकारलं, बरोबर की नाही. म्हणजे हा समाज योग्यतेशिवाय तुम्हाला स्वीकारत नाही. मग ठरल्याप्रमाणे राजाला त्यांनी सांगितलं, तुम्ही असं करा, त्याला काढायचंय आपल्याला, काही करून बिरबलाला काढायचं. पण मग तुम्ही असं करा, त्या बिरबलाला प्रश्नच असा विचारा ना की ज्याचं उत्तर तो देऊ शकत नाही. पण तो बिरबलच प्रश्न असा विचारा म्हणे, आता या क्षणाला या राज दरबारामध्ये जेवढे काही लोक बसले त्यांच्या मनामध्ये काय विचार चालला याचं उत्तर दे. जमल का असं.
आता मला जर कोणी म्हणलं या मंडपामध्ये प्रत्येकाचा विचार काय चाललाय, कधी जेवण येईल किंवा कधी हा संपईल, कोणाचा काय विचार चालला काय आपण सांगू शकतो, बरोबर की नाही. पण बिरबल येतो. मग अकबराला त्या बिरबलावरती भरोसा होता. अकबर म्हणे बिरबला, या क्षणाला प्रत्येकाच्या मनामध्ये काय आहे मला सांग, नाहीतर त्याच तुझा इस्तिफा देऊन टाक, राजीनामा दे. पण बिरबल होता म्हणे आत्ता उत्तर देतो. सगळे घाबरले आणि सगळे म्हटले आता हा काही बोलला ना उलटच उत्तर देस. तो म्हणला ना तुमच्या मनात आता देवाचं चिंतन चाललंय, नाही नाही म्हणायचं राक्षसाचं चिंतन चाललंय, असं म्हणजे उलट उत्तर द्यायचं. पण बिरबल असतो, तो बिरबल काय म्हणला लक्षपूर्वक ऐका. बिरबल म्हटला या क्षणाला या दरबारामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे की हाच राजा आणि याच राज्यावरती चिरकाळपर्यंत हा राहावा, तो निरोगी राहावा आणि अन्नधान्याची मुबलकता या राजाच्या दरबारामध्ये असावी, बरोबर की नाही. मग आता लोक म्हणतील का नाही नाही हा राजा मेला पाहिजे, याला रोग झाला पाहिजे, म्हणतील का असं. असं जर म्हटलं तर राजा त्यांचं शरीर मुंडकं कापायचं नाही का, बरोबर की नाही. म्हणजे प्रतिउत्पन्न मती अशी असते. मुद्दा असा आहे प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे आणि राजा चिरकाळ टिकावा, निरोगी राहावा, अन्नधान्याची मुबलकता त्याच्याकडे असावी, असं ज्या वेळेस सांगितलं राजा प्रसन्न झाला आणि राजाने बिरबलाला काय काढलं नाही. म्हणजे सुखाची गरज प्रत्येकाला आहे, आवड प्रत्येकाला आहेत. म्हणजे काही लोक असे उलट चालतात, बरोबर की नाही. एक जण असा होता, त्यानं असं ठरवलं, माळेगाव मधलाच होता तो, त्याने असं ठरवलं की एखाद्यानं मला विचारलं ना का रे बा कुठं चालला, सप्त्याला चालला का, मी उलटच उत्तर देणार, नाही म्हणे तमाशाला चाललो, बरोबर की नाही. का रे बा कुठं चालला, कामाला चाललो का, नाही नाही झोपायला चाललो. म्हणजे काय विचारलं त्याचं उलटच उत्तर देणार. नाही म्हणे गावाहून आले का, बाजारून आले का, नाही नाही म्हणे आता झोपायचंय म्हणे, असं उलट उत्तर द्यायचं. बघ एक प्रतिउत्पन्नवतीचा माणूस त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणतो करे, आणि मुळात तो त्याला पकडला अशा प्रसंगी. तो सकाळी चालला होता डब्याला, कुठं चालला होता, डब्याला चालला, आणि त्याला विचारलं का रे बा कुठं चाललं. मग तो आता म्हणन का, त्याच्या विरुद्ध काय, आता म्हणन का तो जेवायला चाललो म्हणून. म्हणजे असे काही मूर्ख लोक असतात. म्हणजे प्रतिउत्पन्नमती आणि प्रत्येकाला सुखाची गरज आहे. मग प्रत्येकाला सुखाची गरज आहे ना, मग देव आपला करून घेतला पाहिजे, कारण त्या देवाशिवाय दुसरीकडे आपल्याला कुठं सुख नाही, बरोबर की नाही. हे शास्त्र आहे की प्रत्येकाला सुखाची गरज आहे, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, बरोबर की नाही. म्हणजे काही लोक असे की आम्हाला सुख पाहिजे पण देव नको, बरोबर की नाही. सुख पाहिजे पण देव नको, असं आहे. म्हणजे हे कसं झालं माहिती का, म्हणजे मला नातू पाहिजे पण मुलगा नको, असं झालं ते. म्हणजे त्या श्रीमद भागवतामध्ये धुंदुली नावाची माता होती. तिचा विषय असा होता, तिला असं वाटायचं मला पुत्र पाहिजे, परंतु पुत्र होताना ज्या त्रास होतोय, गर्भधारणाचा तो त्रास मला नको, मुलाला वाढवण्याचा त्रास नको, मला दत्तक पुत्र पाहिजे, पुत्र नको, बरोबर की नाही. असा तिचा विचार होता. पण जमतं का असं, जर तुला पुत्र पाहिजे असेल तर प्रसूत काळाच्या वेदना तुला सुद्धा सहन करावं लागेल, बरोबर की नाही. एक असा होता मला दूध पाहिजे, दूध काढायचंय, दूध पाहिजे पण वासरू नको, जमतं का असं. वासरू सोडल्याशिवाय ती गाय दूध देईल नाही. मग एकानं काय केलं, शेणपाणी करायला मी, चारा घालायला मी, त्याला खाद्य वगैरे घालायला मी, आणि वासरू प्यायला हा पठ्ठ्या, हा हल्या. मग त्याच्यापेक्षा म्हणे आता याला मी दूधच पाजणार नाही, पाहू म्हणे प्रयोग करून काय होतं. गेला तो बादली घेऊन गेला. गायनं दूध तर काय दिलं नाही पण काहीतरी त्याला दिलं, बरोबर की नाही. अशी लात मारली, बसवलेलं बचळच लांब जाऊन उडलं, बरोबर की नाही. म्हणजे दूध पाहिजे पण वासरू नको, जमतं का असं. तसं देव पाहिजे, सुख पाहिजे पण देव नको, असंही जमत नाही. म्हणजे असे लोक असतात. ती माता मला पुत्र पाहिजे परंतु पुत्राच्या होणाऱ्या त्या आम्हाला पीडा नको, अशी ती माता होती. जमतं का असं. म्हणजे आई असणं वेगळं आणि केवळ आई म्हणून घेणं वेगळं, बरोबर का नाही. त्या पुत्राचा कळवळा जिना जन्म दिला तिला कळेल का दत्तक जिना घेतला तिला कळेल. कारण आई ती असते. पोटी वाहे भार त्याचे सर्वस्व ही साहे, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ती आई आहे, बरोबर की नाही. आई आहे ती, त्या आईलाच ती कळल, बरोबर की नाही. एकाची आई वारली आणि तो रडत होता. एक म्हातारी गेली, का रे बा कमून रडतो. तो म्हणे माझी आई गेली. काय रडतो, मलाच आई समज, जमन का असं. ती आई ती असते, आई ती आईच आहे. काय झालं, तुमच्या माळेगावातला एक जावई जेवायला गेला धोंड्याच्या महिन्यात, बरोबर की नाही. जेवायला गेला
आपण विषय असा सांगतो, जर देव पाहिजे, सुख पाहिजे ना, तर देवाची गरज आहे. बरोबर की नाही? देवाची गरज आहे, पण कधी? ज्यावेळेस आपल्याला सुख पाहिजे त्यावेळेस. देवाची गरज तशी आहेच, कारण मृत्यूरूप संसार सागरातून आपल्याला बाहेर काढणारा दुसरा तिसरा कोणी नाही. मग जावई जेवायला गेला, आणि जेवायला गेल्यानंतर सासू जरा चॅप्टरच होती बरं का. सासूनं त्याला आमरस न वाढता पिठलं वाढलं. काय वाढलं? पिठलं वाढलं. आणि जावई बोलण्यात चतुर होती. श्रीखंडच समजा, हा जमतं का असं? धोंड्याचा महिना आहे, आमरसाचा टाइम आहे, आणि नवीनच जावयाला वाटलं आता एवढ्या वेळेस खाऊन घेऊ, पण पुढच्या वेळेस काय असं चालायचं नाही. परत जावई दुसऱ्या धोंड्याला जेवायला आला. जावई पिठलं वाढलं, श्रीखंडच समजा असं म्हटल्यानंतर त्या जावायला इतका राग आला, म्हणे आता जर मी पिठलं खाल्लं तर मला आयुष्यभर पिठलंच खावं लागेल. जावई उठला, बाई सावरली, खान दिशी सासूच्या मारली, आणि सासूला म्हणे मामी ही मामानच मारली असं समजा बरं का. जमतं का असं? मामी असं म्हणे. मामी काय म्हटली? मामी असं म्हणे की असं कसं मामानं मारली, असं कसं तुम्ही मारली ना, असं कसं करता? मग म्हणे जसं मी मारली पण मामानं मारली असं तुम्ही समजत नसाल, तर मग ह्या पिठल्याला मी श्रीखंड कसं समजणार आहे? म्हणजे देव पाहिजे, सुख पाहिजे, पण देवाची गरज नाही, असे काही लोक असतात. एका शेठच्या इथं नांगर हाकायला एक जण होता. बरोबर की नाही? तो दिवसभर 12-12 तास कष्ट करायचा बिचारा, आणि हात्याला एकच भाकर द्यायचा, एकच पोळी द्यायचा, पण एक द्यायचा, पण कशी द्यायचा? तूप लावून. त्याला म्हणायचा की बघ पोळ्या जास्त नाही, एकच आहे, पण कशी तूप लावून आहे बरं. अरे तो म्हणे त्या तुपाला जाऊ दे, आग लाव म्हणे तिकडं, पण इथं भूक लागते ना, उदर आहे हा, याच्यामध्ये कमीत कमी 4-5 पोळ्या तर तुम्हाला देत जाय. तो म्हणे नाही म्हणे एकच आहे, पण कशी तूप लावून आहे म्हणे. मग हे रडत बसलं, मी एवढे कष्ट करतो, मला जेवण नाही. हा मग असं म्हटल्यानंतर मग त्याला एक जणांनी माझ्यासारख्याने सल्ला दिला, बाबा तुला काय झालं, काय रडतो? अरे म्हणे मी 12-12 तास नांगर हाकतो, आणि हा मला एकच पोळी देतो, आणि ती म्हणे तूप लावून ये म्हणे. अरे पण भूक लागते की नाही, ते तुपाला काय करतो? मग तो म्हणे एक काम कर म्हणे, आता तू काय कर, आता आज तू नांगरू नको म्हणे, या लिंबापासून त्या बांधापर्यंत एकच तास धर, पण असा वळंबा लावून त्याचा खोळंबा करायचा आहे. बरोबर की नाही? म्हणजे एकच तास आणायचा. बरोबर की नाही? आणि तू बसून घ्यायचं म्हणे, झोपून घे म्हणे. नाही म्हणे मालक आलो, नाही म्हणे ते आलं तर पाहून घेऊ. तो मालक आला आणि पाहिलं, हा झोपला आणि एकच तास आणलाय. ते म्हणे का रे, काम नाही केलं का? नाही म्हणे मालक काम केलंय, पण कसं केलंय? एकच केलंय, पण असं वळंबा लावून तुमचा खोळंबा केलाय मी. म्हणजे मग तो मालक म्हणे असं कसं? अरे तुला मी पगार देतो, तुला जेवण देतो, आणि तू 12 तास रोज काम करतो ना, मग एकच तास असं कसं? मग तो म्हणे मग एकच पोळी देता ना, तूप लावून देता ना, मग असं कसं? जेवढं काम तेवढंच दाम. बरोबर की नाही? मग तुम्ही मला पोळ्या वाढून द्या, मग मी तुमचं नांगरही हाकतो. बरोबर की नाही? म्हणजे हे जसं आहे, मग तुम्हाला पुत्र पाहिजे ना, तर पुत्राच्या त्या वेदना सुद्धा सहन केल्या पाहिजे. मग तसं तुम्हाला सुख पाहिजे ना, तर तुम्हाला देव आपला करून घ्यावा लागेल. का देव आपला करून घ्यावा लागेल? कारण देवाशिवाय दुसरीकडे सुख नाही. हा जगत, हे जे जगत आहे त्रिविध गुणापासून बनल्यामुळे या जगतामुळे मध्ये मुळातच दुःख आहे. बरोबर की नाही? म्हणून तुम्ही देव आपला करून घेतला पाहिजे. दुसरं चरण, इरती माई के दुःखाचे जणी, इरती माई के दुःखाचे जणी, नाझी आदी अंती अवसान, नाझी आदी अंती अवसान, इरती माई के दुःखाची जणी, इरती माई के दुःखाची जणी, दुःखाची जणी ते. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनेती, नाही आदी अंती अवसानी. मग देव आपला करायचा आहे, मग सुखाची आपण अपेक्षा करतो ना, मग आपण देव आपला केला पाहिजे, कारण देव सोडून दुसरीकडे सुख नाही. एरती माईके दुःखाची जनेती, ही नाही आदी अंती अवसानी. आधी नाही आणि अंती नाही, हे जगत दुःखमुळेच आहे. एरती माईक, येर या शब्दाचा अर्थ असा आहे की देव सोडून दुसरीकडे सगळीकडे दुःखच आहे. एरती माईके दुःखाची जनेती, मग देव आपला करायचा. पण मला सांगा, देव आपला केवळ सुखाकरता करायचा का हो?
कशा करता देव आपला करायचा? कारण दुजा ऐसा नाही कोणी, जो या काळी भयातुनी, दुसरा तिसरा असा कोणीच नाही की जे आपल्याला या मृत्यूरूप संसार सागरातून बाहेर काढेल. बरं, ही मनुष्य देह जो आहे ना, हा दुर्लभ आहे. जसं दुर्लभ असा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला. काही गोष्टी जीवनामध्ये महत्त्वाच्या असतात आणि त्या सफल देखील असतात. तसं दुर्लभ असा मनुष्य देह आपल्याला मिळाला ना, तर तो सफलही आहे. आणि त्याची सफलता कशामध्ये? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटाबाजी. औट हाथ का मानव दे भगवान ने तुझको दिया, औट हाथ का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया हो, खाया पिया सुख से नहा जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नहा जमाना खोया, तू भज मन नारायण, भज मन नारायण, नारायण भज मन नारायण, भज मन नारायण हो हो, या देहाची सफलता कशामध्ये? भगवंताच्या प्राप्तीमध्ये. कारण हा देह मुळातच आपल्याला त्याकरता मिळाला. म्हणजे या जगतामध्ये विषय असा आहे, जर एखाद्याला 2 पुत्र असतील, लक्षपूर्वक ऐका, झालंय आपलं कीर्तन, एक 5-10 मिनिटामध्ये आपण येणार आहे आपल्या चौथ्या चरणाकडे. पण बघा, या जगतामध्ये जर एखाद्याला 2 पुत्र असेल, बरोबर की नाही, आणि इकडं बडबड चालली, या जगतामध्ये जर 2 पुत्र एखाद्याला असतील आणि त्या 2 पुत्रापैकी एक पुत्र जर नोकरीला लागला आणि दुसरा काहीच करत नाही, तर त्या जो काहीच करत नाही त्याला समाज विचारतो का? पण जो नोकरी करतोय त्याला विचारलं जातं, दादा जेवला का, बरं आहे का तुझं, काय चाललं? दुसऱ्याला विचारतो का? त्याला शिवीगाळ केली जाते. का? कारण योग्यता त्याने, या व्यावहारिक योग्यता त्याने प्राप्त केली नाही. तसं दुर्लभाचा मनुष्य देह आपल्याला भेटला ना, मग याची जर आपण सफलता प्राप्त केली नाही तर तो भगवान परमात्मा आपल्याला कसा स्वीकारेल? या देहाची सफलता आपल्याला प्राप्त केली पाहिजे. एखादं पीक करतो आपण, पीक जर चांगलं पीक आलं नाही, त्याला चांगला बाजारभाव मिळाला नाही, तर त्या पिकाची सफलता आहे काय? सकाळी तुम्ही लवकर आवरून या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाकरता सकाळी घरातून निघला ना, मग घरातून निघल्यापासून या ठिकाणी वेळेवरती पोहोचण्यापर्यंतचा हा जो कालावधी आहे, ही या प्रवासाची सफलता आहे. मग एखादं झाड असेल, झाड जर फळ देत नसेल, फूल देत नसेल, सावली देत नसेल, त्या झाडाला आपण स्वीकारतो का? सरपणच बनवतो ना त्याचं. तसं दुर्लभ असा मनुष्य देह आपल्याला मिळालाय, याची सफलता जर आपण प्राप्त केली नाही तर देव कसा स्वीकारेल? एखादे गायक आहे, कीर्तनकार आहे, त्यांची योग्यता जर त्यांनी प्राप्त केली नाही तर आपण त्यांना स्वीकारतो, बरोबर की नाही? मग आपल्याला जर हा व्यवहार कळतो तर देवाला कळत नसेल का? म्हणून या देहाची सफलता प्राप्त करण्यासाठी सुद्धा देव आपला केला पाहिजे. केवळ सुखाकरता नाही, तर जीवनाची सफलता. आणि म्हणून या मृत्यूरूप संसार सागरातून आपल्याला दुसरा तिसरे कोणी काढणार नाही. मग प्रश्न असा आहे की देव जर आपल्याला आपला करायचा, पण कसा करायचा? त्याच्याकरता संत ग्रंथ आणि भगवंताला शरण जावं लागेल, बरोबर की नाही? परंतु आजच्या जगामध्ये असं आहे महाराज की खऱ्याला किंमत नाही, झुटे का बोलबाला, खऱ्याला काही किंमत नाही. आणि या जगतामध्ये मग लोक मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा चुकीच्या माणसाकडे जातात, कारण दिखावा या संसारामध्ये. परंतु खऱ्या साधूला पहिलाही त्रास झाला. ज्ञानोबरायांचं उदाहरण घ्या, 12व्या शतकात 13व्या शतकामध्ये ज्ञानोबरायांचं उदाहरण घ्या, तुकोबरायांचं उदाहरण घ्या, प्रत्येकाला त्रास झाला, बरोबर की नाही? आणि आजच्या या काळामध्ये महाराज असे की खऱ्या साधूला घुसखोर असं म्हटलं जातं, बरोबर की नाही? ऐकलं असेल तुम्ही, खऱ्या साधूला घुसखोर म्हटलं जातं. अरे त्या साधूची पवित्रता तुम्हाला माहिती आहे का? घुसखोर तुम्ही कोणाला म्हणतात? ज्या सरला बेटाची जी परंपरा आहे अन्नदानाची असेल, ज्ञानदानाची, गंगागिरी महाराजांपासून, नारायणगिरीजी महाराजांपासून, आणि आत्ताचे जे उत्तराधिकारी आपले महंत गुरुवरे रामगिरीजी महाराज, या साधूंची किती तपस्या, तुम्ही त्यांना घुसखोर म्हणता? अरे धर्माचा प्रचारच त्यांनी केला ना, धर्मासाठीच ते झटतायत ना, धर्माचं रक्षणच ते करतायत ना, मग घुसखोर कसे झाले? बरोबर की नाही? भास्करगिरीजी महाराज, या महाराज ज्यांनी राम मंदिरासाठी त्यांचे खूप प्रयत्न आहे महाराज, आणि अशा महापुरुषांना तुम्ही घुसखोर म्हणतात? चंद्रशेखर महाराज पा 9 पिढ्या, 8 9 पिढ्या ज्यांच्या संप्रदायासाठी, पांडुरंगाच्या सेवेसाठी ज्यांनी वाहून घेतलं,
त्यांना तुम्ही घुसखोर म्हणतात. संजय बाबा पहा, अहो एवढी गोसेवा त्यांनी केली, आणि जे आपण म्हणतो ना कुष्ठरोगी असतील त्यांची पण महाराजांनी सेवा केली, अशा लोकांना तुम्ही घुसखोर म्हणतात. बरोबर की नाही? मग मी त्या अशा माणसांना एकच म्हणेल, अशा पवित्रतेच्या साधूला तुम्ही जर घुसखोर म्हणत असाल तर ऐका, वेश्येने साधूला पवित्रता शिकवायची नसते. बरोबर की नाही? एका गणिकेने साधूला पवित्रता शिकवायची नसते. कारण या साधूच्या जीवनामध्ये एक साधू, खरा साधू होण्यामागे काय तपस्या आहे तुम्हाला माहिती का? 12 वर्ष ब्रह्मचार्याचं पालन सफेद वस्त्रामध्ये, आणि गेल्यानंतर त्या उत्तराखंडला जातात, आपले रामगिरी महाराज पण तिकडे होते. 12 वर्ष तिथं राहायचं, आणि 12 वर्ष राहत असताना अन्न मिळतं की नाही, कसं राहतं. आता मी 2 वर्ष होतं म्हणून मी सांगतो, मला माहिती आहे म्हणून मी सांगतो. 12 वर्षाची तपश्चर्या, त्या 12 वर्षामध्ये 2 वर्ष तुम्ही संस्कृत शास्त्राचं व्याकरण शिकलं पाहिजे. लघुसिद्धांत कौमुदी, सिद्धांत कौमुदी असं व्याकरण शिकल्यानंतर तुम्हाला मग वेदांत शास्त्राचे तुम्हाला प्रकरण ग्रंथ, पंचदशी असेल, तत्वबोध असेल, आत्मबोध असेल, असे ग्रंथ, प्रकरण ग्रंथ शिकल्यानंतर वेदांत शास्त्राचे तुम्ही खरे हे होतात, अधिकारी होतात. बरोबर की नाही? मग व्याकरण शिकायचं 2 वर्ष, त्याच्यानंतर तुम्हाला प्रकरण ग्रंथ 2 वर्ष शिकायचे, मग 5 वर्ष तुमचं वेदांत शास्त्राचं प्रस्थांतर आहे. गीता, ब्रह्मसूत्र, उपनिषद अशा ग्रंथांचं तुम्हाला चिंतन करायचं, मनन करायचं, अशी ती तपस्या आहे. आणि त्याच्यानंतर प्रस्थांतर झाल्यानंतर बृहत प्रस्थांतर 2-3 वर्षाचं असतं, ते ब्रह्मसूत्र असतं. म्हणजे अशी ती तपश्चर्या आहे. बरोबर की नाही? आपण एवढंसं पुस्तक पाहिलं की आपल्याला घाम येतो, परंतु एवढे असे खंडाचे खंड ग्रंथ ते पाठ करतात, त्याचं चिंतन करतात, आणि धर्म खरा या लोकांनी टिकवलाय. बरोबर की नाही? आणि अशांना तुम्ही घुसखोर म्हणतात. बरोबर की नाही? अशी ती तपश्चर्या आहे. आणि त्याच्यानंतर योग्यता पाहून एका गुरुकडे ज्यावेळेस तुम्ही 12 वर्ष राहता, त्यावेळेस तुमची सफलता पाहून तुम्हाला महात्मा बनवलं जातं. मग ज्या अर्थी आता समाजाचा गैरफायदा करून भोंदुगिरी चालली ना, त्या अर्थी आपण चुकीचे. योग्य माणसाला आपण पाहत नाही, ज्याच्याकडे गाडी आहे, सगळं काही आहे, धन आहे, जो आपल्याला आपलं भविष्य सांगतो, असे लोक आपल्याला आवडतात. पण भगवंत कसा प्राप्त करायचा हे जे आपल्याला सांगतात ते आपल्याला आवडत नाही. म्हणजे जेवढी चूक त्या चुकीच्या माणसाची, तेवढी चूक आपली सुद्धा आहे. विषय असा होता की आपल्याला जर देव प्राप्त करायचं तर साधू संताला, भगवंताला, ग्रंथाला शरण जावं लागेल. बरोबर की नाही? कारण महाराज असं म्हणतात, देवाला प्रसन्न करायचंय ना तर स्वे कर्मण्य भिरतः संसिद्धी लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धिम यथा विंदती तच्छृणु. आपल्या वाटेला आलेलं कर्म चोखपणे पार पाडणं, याच्यातून भगवान परमात्मा प्रसन्न होतो. मग आपल्या वाट्याला मायबापाची सेवा येत असेल तर आपण ती जर प्रामाणिकपणे केली तर भगवंत प्रसन्न होतो. याचं उदाहरण पंढरीचा भगवान परमात्मा आपल्याला कशामुळे मिळला? मायबापाच्या सेवेनंच मिळला ना. म्हणजे आपल्या वाटेला आलेलं कर्म आपण ज्या वेळेस करतो त्यावेळेस भगवान परमात्मा प्रामाणिकपणाने केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न होतो. भगवान परमात्म्याची गोडी वेड लागलं, भजन केलं, तेव्हा भगवान परमात्मा प्रसन्न होतो. तुकोबराय असं म्हणतात, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. माय बापाची स्वामी काज, नोकराने आपल्या मालकाचं काम चोखपणे पार पाडणं. स्वामी काज गुरुभक्ती, गुरुच्या वचनावरती चालणं, हे शिष्याचा धर्म आहे. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन, पित्याचं म्हणणं ऐकणं हा पुत्राचा धर्म आहे. पितृवचन सेवापती, आणि त्याच्यानंतर पतीची सेवा करणं हा स्त्रीचा धर्म आहे, असं तुकोबराय सांगतात. मग आता आपल्याला पितृभक्ती पाहायची. आता झालंय आपलं कीर्तन, पण एका पित्याच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलो ना, मग आपल्याला पिता काय असतो आणि त्या पित्याची सेवा केल्याने महापुरुषांना काय काय प्राप्त झालं असं त्या श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. माय बापाची सेवा करत असताना आपला प्राण जरी ओवाळून टाकण्याची वेळ आली तरी मागं हटायचं नाही, असं शास्त्र सांगतं. बरोबर की नाही? ते किर शरीर लोन केजे, शरीर आपलं जीर्ण होऊ द्या, कसंही होऊ द्या, तरी मायबापाची सेवा केली पाहिजे. मग श्रीमद भागवतामध्ये एक नाभाग नावाचा राजा झाला. कदाचित 9व्या स्कंदामध्ये नाभाग नावाचा राजा होता. या भारत देशावरती त्याने राज्य केलं. त्या नाभागाला पुत्र झाला नभग, आणि त्या नभगाला नाभागाने सांगितलं, पोरा माझ्या नंतर तुला राज्य करायचंय, जा जंगलात जा, तपश्चर्या कर, आणि मग तू राज्य करण्यासाठी ये. मग त्या बापाचं ऐकून, पितृभक्ती पहा त्या पोराची, त्या बापाचं ऐकून तो पोरगा गेला, वनामध्ये तपश्चर्या केली, आणि पुन्हा ज्या वेळेस राज दरबारावरती आला त्याला विचारलं, हे कुठं चालला?
असा अचानक तुझी अवस्था काय आणि तू त्या राजदरबारामध्ये घुसतो. आणि त्याचे विचारणारे त्याचे भाऊच होते. मग त्याने सांगितलं, अरे मी नाभाग आहे, नाभाग या राजाचा पुत्र आहे, मला तपश्चर्या करण्याकरता पाठवलं होतं, त्या राजाचा मी पुत्र आहे. म्हणे तुला आतमध्ये प्रवेश करता येणार नाही जरी तू पुत्र असला. का? कारण तू जंगलामध्ये गेल्यानंतर आम्ही सगळी संपत्ती वाटून घेतली, तुझ्या वाट्याला ही संपत्ती नाही, तुला आतमध्ये येता येणार नाही. मग तो म्हणे असं असू द्या म्हणे, तुम्ही संपत्ती वाटली असेल काय हरकत नाही, पण माझ्या वाट्याला काय नाही. म्हणे तुझ्या वाट्याला काहीच नाही म्हणे. म्हणे असं कसं? मग त्याच्यातला एक हुशार होता, म्हणे तुझ्या वाट्याला काही नाही असं नाही, तू आमचा भाऊ आहे, तुझ्या वाट्याला आम्ही म्हातारा बाप देतो म्हणे. अरे म्हातारा बाप तुम्ही मला देत नाही, जणू विश्वच मला देता. तो नाभाग म्हणतो आणि आपल्या म्हातारा बापाकडे गेला आणि बापाला म्हणतो, बाबा त्या बापाचे अश्रू अनावर झाले हो बाबा, जाऊ द्या म्हणे, मला संपत्ती नसली तरी चालेल, पण तुम्ही माझ्या सोबत चला, असे अब्जे करोडोचे राज्य, असे कितीही राज्य मी उभे करतो, तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. मग तो बाप आणि तो नाभाग बरोबर निघाला, कारण भावाच्या राज्यात वाटण्या झाल्या राहता येणार नाही. दोघंही निघाले आणि चालता चालता तो बिचारा बाप रडायला लागलो, रडायला लागला. त्या नाभागानं पाहिलं, बाबा काय झालं? मग तो नभक राजा सांगतो, पोरा तुला मला संस्कार देता आले, परंतु तुला धन मात्र मला देता आलं नाही, आणि तुझ्या भावांना मी धन दिलं पण संस्कार देता आले नाही. माझ्यासारखा दुर्दैवी बाप कोण? मग या जगतामध्ये ज्या बापाला धन आणि संस्कार दोन्ही देता आले, संपत्ती आणि संस्कार, तो बाप खरा सफल आहे. आणि नाही संपत्ती देता आली ना तरी संस्कार मात्र मुलांना द्या, तुमच्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही चुकीच्या पोराच्या हातामध्ये जर संपत्ती दिली तर तो गमावल्याशिवाय राहणार नाही, बरोबर की नाही? पण बाप म्हणे, ऐक पोरा, तुला संपत्ती नाही दिली, मी संस्कार दिले, पण ऐक, त्या पोरांनी माझी संपत्ती वाटून घेतली परंतु माझं ज्ञान मात्र त्यांनी वाटून घेतलं नाही. म्हणून ऐक, अंगिरस कुळाचे ब्राह्मण खूप मोठा यज्ञ करतायत, जाय त्या यज्ञाच्या ठिकाणी, मी तुला मंत्र शिकवतोय. त्या यज्ञामध्ये प्रॉब्लेम असा येतोय की ते ब्राह्मण 8 दिवसानंतर मंत्र विसरतायत. त्या मंत्राचा उपदेश मी तुला करतो आणि तू त्यांना उपदेश कर, आणि ते ब्राह्मण जर प्रसन्न झाले तर तुझ्या जीवनामध्ये नको नको होईल, बरोबर की नाही? मग बापाचं ऐकलं, त्या मंत्राचं ज्ञान घेतलं आणि त्या अंगिरस कुळाच्या ब्राह्मणांकडे तो पोरगा गेला आणि सांगितलं, मी नाभाग आहे, नभक राजाचा पुत्र आहे, तुमचा यज्ञ पूर्ण करण्याकरता मी आलो. ब्राह्मण प्रसन्न झाले, यज्ञ पूर्ण झाला आणि त्या ब्राह्मण देवतांनी यज्ञातली उरलेली सगळी सामग्री, धन, सगळं काही असेल, ऐवज सगळं काही त्या पोराला दिलं आणि जा पोरा, तुझी पितृभक्ती पाहून आम्ही प्रसन्न झालो, जा आणि राज्य उभं कर. असं ज्या वेळेस म्हटला, तो पोरगानं बैलगाडी भरली, सगळं सोनं विनं सगळं काही घेऊन चालला आणि एक शिवगण त्याला काळा कुळकुळीत असा आडवा झाला. हे म्हणे, कुठं घेऊन चालला? तुला नेता येणार नाही. अरे का नेता येणार नाही? मी मंत्राचा उपदेश केला, ब्राह्मण देवता प्रसन्न झाले आणि मग मला ही संपत्ती दिली. नाही म्हणे, नेता येणार नाही, कारण दक्ष प्रजापतीने असा आदेश काढला म्हणे की यज्ञातली उरलेली सामग्री ही शिवगणांचीच असते. मग तो पोरगा म्हटला, ठीक आहे म्हणे, संपत्ती तुम्हाला देतो, परंतु मला माझ्या बापाला विचारावं लागेल, किती त्या बापाच्या वरती त्याची भक्ती हो, किती श्रद्धा. आणि मग त्या शिवगणाला घेऊन तो त्या बापाकडे गेला आणि बापाकडे गेल्यानंतर बापाला सांगितलं, असं असं झालं. बाप म्हणे, काय हरकत नाही म्हणे, तुला मी ज्ञान देतो, तुला अशी काही संपत्ती प्राप्त होईल, देऊन टाक म्हणे. त्या नाभागाने त्या शिवगणाला संपत्ती दिली आणि तो शिवगण प्रसन्न झाला. हो शिवगण म्हणे, अरे पोरा, एवढी बापाची भक्ती, एवढी पितृभक्ती, जा म्हणे, मी तुझ्यावरती प्रसन्न झालो, हे सगळं सोनं नाणं तू घे आणि राज्य उभं कर. आणि पुढे चालून त्याने या भारत देशावरती अनेक वर्ष राज्य केलं. म्हणजे बापाच्या सेवेने काय प्राप्त होईल सांगता येत नाही, बरोबर की नाही? म्हणून माय बापाची सेवा केली पाहिजे. किती केली पाहिजे? आपलं शरीर जरी ओवाळून टाकण्याची वेळ आली तरी सेवा केली पाहिजे. त्यावेळेस भगवान परमात्मा प्रसन्न होतो, बरोबर की नाही? आणि भगवान परमात्मा जर प्रसन्न झाला, मग एक तर मायबापाची सेवा करा, देशाची सेवा करा, धर्माची सेवा करा, आणि त्यावेळेस भगवान परमात्मा प्रसन्न होणारे. स्वतःच्या वाटेला आलेलं कार्य तुम्ही करा, तुळशीची पवित्र अशी माळ तुम्ही गळ्यामध्ये घाला. भगवान परमात्मा प्रसन्न झाला की तुम्हाला अविनाश असणारा भगवान परमात्मा तुम्हालाही अविनाश करतो. अभंगाचं 3 चरण. अविनाश करिया बोलिया ऐसे, अविनाश करिया बोलिया
ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे दावे मानवी से गोविंदा से दावे मानवी से गोविंदा से ये रति माई के दुखाचे धनी ये रति माई के दुखाचे धनी दुखाचे धनी आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोही हे रती माई के दुःखाची जनेती नाही आदि अंत्य अवसानी अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे ये रती माई के दुःखाची जनेती नाही आदि अंत्य अवसानी सुखाची गरज आहे ना मग देव आपला करा बरोबर की नाही कारण येरती माई के दुःखाची जनेती या जगतामध्ये आधी नाही अंती नाही या जगामध्ये तुम्हाला दुःखच मिळणार आहे म्हणून तुम्ही भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे मग तुम्हाला तो जर प्रसन्न झाला तर तुम्हाला अविनाश करतो अशा 3 चरणापर्यंत आपण आलोय मग आपल्या वाटेला आलेलं कर्म आपण प्रामाणिकपणाने केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न होतो आता माय बापाची सेवा करायची स्वामी का जगुरु भक्ती पितृवचन सेवापती लक्षपूर्वक ऐका आपल्याला माहीतच आहे माय बापाची सेवा करायची परंतु ती वेळेवरती करायची बरोबर की नाही आपल्या नगरमधलंच एक उदाहरण आहे कदाचित तुम्ही कधी ऐकलंय असेल एक मुलगा मुंबईला कामाला होता आणि त्याचे मायबाप काबड कष्ट करून त्याला शिकवलं आणि तो आईबाप गावाकडे होते आणि दुर्दैवानं त्याच्या आईला बीपीचा त्रास होता ब्लड प्रेशरचा त्रास होता तिच्या गोळ्या संपल्या आणि तिने पोराला फोन केला पोरा हे बाळू अरे माझ्या गोळ्या संपल्या रे तेवढ्या गोळ्या घेऊन ये मग बाळू म्हटला येतो आई 2 दिवसांना येतो सध्या मला सुट्टी नाही मग 2 दिवसांनी परत फोन केला आई तुला कळत नाही का मी मीटिंग मध्ये येतो ना गोळ्या घेऊन परंतु गोळ्या आणता आणता 8 दिवस उलगले आईचा ब्लड प्रेशर वाढला डोक्याच्या नसा फाटल्या आणि तिचा मृत्यू झाला आणि ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला तर तो पुत्र बीपीच्या गोळ्या घेऊन येत होता बरोबर की नाही काय आणून फायदा आता आणि त्याला गावात आल्यानंतर कळलं आई गेली आई जाणारच होती जो आएगा सो जाएगा राजा रंक हो या फकीर जो आलाय ना त्याला जावं लागणार आहे त्या म्हातारीची ती वेळ होती परंतु टॉपरा कोणावरती आला याने वेळेवरती गोळ्या आणल्या नाही म्हणून आणि म्हातारी गेल्यावर 13 दिवस सुट्टी टाकून राहिला म्हणजे मायबापाची सेवा करा परंतु ती वेळेवरती करा बरोबर की नाही आणि या मायबापाच्या आशीर्वादाने देशाच्या सेवेने धर्माच्या सेवेने मग काय होतं असं ज्या वेळेस तुम्ही जीवन जगता या जीवनाला जिवंतपणा असं म्हणतात जिवंतपणा काय इकडे लक्ष द्या जिवंतपणा काय छत्रपती शिवाजी महाराज की हा जिवंतपणा आहे धर्मवीर संभाजी महाराज की सद्गुरु गंगा गिरीजी महाराज की याला जिवंतपणा म्हणतात आज 450हून अधिक वर्ष झाले छत्रपती जाऊन परंतु ते शरीर रूपाने जरी नसले तरी कीर्ती रूपाने आपल्यात आहे ना याला जिवंतपणा म्हणतात आपण जिवंत असून काय उपयोग आहे संसार तर जनावर सुद्धा करतात ना मग आपली काय कीर्ती आहे असेच जन्माला आलो आणि असेच गेलो याला अर्थ आहे का मायबापाची सेवा करा तुमची उत्तम अशी कीर्ती होईल बघा त्या मायबापाच्या सेवेने भगवान परमात्मा त्या पुंडलिकाला भेटायला आला ना नाभागाला संपत्ती नसताना त्याला मान सन्मान आणि सगळं काही प्राप्त झालं बापाच्या सेवेने बरोबर की नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हिताचं शेतकऱ्याच्या हिताचं आणि मायमाऊलीच्या आबरूच्या रक्षणाचं स्वराज्य निर्माण केलं आणि म्हणून अशी उत्तम अशी कीर्ती मागे उरते बरोबर की नाही म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा देव आपला करा आणि तुका म्हणे एका मरणेची सरे आणि असं ज्या वेळेस तुम्ही जीवन जगता म्हणजे तुम्हाला सुख पाहिजे तुम्ही देव आपला करा केवळ सुखाकरता देव आपला करू नका तर आपल्या या जीवनाची सफलता प्राप्त करण्याकरता कारण देवे दिला देह भजन गोमटा ह्या देह भजना करताय म्हणून या जीवनाची सफलता भगवंताच्या प्राप्तीमध्ये अजून कशासाठी देव आपला करायचा तर देवाशिवाय आपल्याला या मृत्यूरूप संसार सागरातून कुणीच बाहेर काढत नाही ठीक आहे मग देव आपला करायचा का करायचा इथपर्यंत ठीक मग आता याच्यानंतर आपला देव केल्यानं काय होईल हो
किंवा देवच आपला का करायचा? कारण हा संसार दुःखमुळे. मग देव आपला करायचा, या संसारातल्या गोष्टी आपल्या करून काहीच फायदा नाही. त्याच्यानंतर मग देवाला ज्यावेळेस आपल्याला त्या देवाचं वेड लागेल, त्याचं भजन करील, त्यावेळेस तो अविनाश असलेला भगवान परमात्मा आपल्यालाही अविनाश करतो, बरोबर की नाही? आणि मग आपल्याला अविनाश करतो. आणि असं ज्यावेळेस तुम्ही जीवन जगता देव देश आणि धर्मासाठी, आणि त्यावेळेस उत्तम जीवरे कीर्ती मागे अभंगाचं चतुर्थ चरण. तुका म्हणे कामरणेची सरे, तुका म्हणे कामरणेची सरे, उत्तमाची मुरे कीर्ती मागे, उत्तमाची मुरे कीर्ती मागे, रते माझे तुकाची जणी दे, नाही आधी आधी आवसाने आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनेती, नाही आदी अंत्य अवसाने. अविनाश करी आपुले आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. असं ज्यावेळेस तुम्ही जीवन जगता, मायबापाची सेवा करता, धर्मासाठी देवासाठी ज्यावेळेस तुम्ही जगता, त्यावेळेस तुमची कीर्ती मागं अशी उत्तम उरत असते. अविनाश असणारा भगवान परमात्मा तुम्हाला अविनाश करत असतो. हे बघा, तुम्हाला काही जंगलात जाऊन तपश्चर्या करायला सांगितले नाही, किंवा वेदांत शास्त्राचं अध्ययन करायला लावलं नाही. सोपा मार्ग सांगितलाय तुम्हाला. तुमच्या वाटेला आलेलं काम, जर तुम्ही पाणी भरताय तर बार देता देता विठ्ठलाचं नाव घ्या, विठ्ठल विठ्ठल. आणि तुम्ही नोकरी करत असाल तर कमीत कमी 5 मिनिटातून एकदा तर देवाचं नाव घेऊ शकता. असं ज्यावेळेस तुम्ही जीवन जगता, त्यावेळेस अविनाश करी आपुले आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. पिसे लावी मना पिसे, असं वेड लागलं पाहिजे देवाचं, त्यावेळेस तो आपल्याला अविनाश करतो. आणि आपण केलेलं प्रामाणिकपणाने जे कार्य केलंय त्याने सुद्धा तो देव प्रसन्न होतो. म्हणून मायबापाची सेवा करा. कपाळाला गंध असू द्या, वाटले पाहिजे तुम्ही हिंदू आहे म्हणून, बरोबर की नाही? गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असली पाहिजे. असो, गुरुकृपेने भगवंत कृपेने थोडासा या अभंगावरती थोडंसं शास्त्रानुसार चिंतन मांडण्याचं एक प्रयास केला. काही चुकलं असेल माझं मला परत द्या, आणि जे बरोबर असेल, आत्मसात करण्यायोग्य असेल तर निश्चित तुम्ही आपल्या जीवनामध्ये उतरा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय 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 जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि जय हरि जय 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 जय जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय जय, हरि जय जय हरि जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय, विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय जय, हरि जय 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 जय, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
जय जय विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई 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 हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वाह विठोबा रखुमाई जय विठोबा जय जय रखुमाई रखुमाई आज अण्णांच्या पुण्यस्मरणानिमित्त अण्णांना श्रद्धांजली आदरांजली देण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. या काळे परिवाराच्या वतीने तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि माझ्या साथीकरता जे महाराज मंडळी आले ते आमचे शुभम महाराज असतील, नवनाथ महाराज असतील, माऊली महाराज असतील, सर्वांना एकदा धन्यवाद देतो. टाळी वाजवा महाराजांकरता. एवढे दिग्गज कलाकार आज आपल्याला प्राप्त झाले, हे आपलं भाग्य आहे आज. आणि म्हणून सर्वांना धन्यवाद असेल. गावचं भजनी मंडळ, एवढं भजनी मंडळ तुम्हाला पैसे देऊन सुद्धा भेटणार नाही. एवढं असं भजनी मंडळ खूप सुंदर. विनेकरी महाराज असतील. आणि या कार्यक्रमाकरता ज्यांनी या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं ते आमचे मितेश दादा बनकर आणि वारकरी विचारधारा नावाचा चॅनल आहे. पार त्या चॅनलची दुबईपर्यंत पोहोचे असा तो वारकरी विचारधारा चॅनल आहे. आणि या चॅनलवरती तुम्हाला हे कीर्तन पाहायला मिळतील. मग तुम्ही जसे कीर्तनात बसले तसेच त्याच्यात येणार आहे. बरोबर की नाही? म्हणजे दादांनाही धन्यवाद, त्या चॅनललाही धन्यवाद. त्याचबरोबर चुकून माझ्याकडून सिस्टीमचं नाव राहिलं. काय नाव आहे दादा? या सिस्टीमवाल्या दादाने खूप सुंदर अशी आम्हाला साथ केली. सुंदर असा आवाज, म्हणजे काही सांगण्याची सुद्धा गरज पडली नाही. याला प्रतिउत्पन्न मती म्हणतात. बरोबर की नाही? म्हणजे सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. आणि सर्वांनाच धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. झालेली सेवा ईश्वरचरणी समर्पित करून या कीर्तनरूपी सेवा आता संपली आपली. यानंतर पंक्ती बसणार आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांना एकादश असेल ना, एकादशी, त्यांनी एक बाजूला पंगत करा, म्हणजे वाढण्यासाठी सोपं होईल. बरोबर की नाही? आणि असा सुंदर असा कार्यक्रम झालाय. ज्ञानेश्वर विठाल जय जय विठाल जय जय विठाल जय जय बोली ले गुरे बेटे वागुडे होतरे क्षमा रागे विचारे ना क्षमा परात्मा तुका म्हण ज्ञानेश्वरा क्षमा परात्मा ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदारी विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम सब संतन की जय जय.